संगत वाईट आहे असं नाही म्हणणार मी, कारण आपणही वाईटच असतो. तिकडेच राहिलो असतो नगरमध्ये तर मी आज इकडे नसलो पण असतो. मी कदाचित कुठेतरी जेलमध्ये असलो असतो. हे अभिनय हा जो प्रकार आहे हा आपल्या वडिलांच्यानी शक्य नाही. एक नवीन स्क्रिप्ट घेऊन जेव्हा एखादा मुलगा येतो ना तुमच्याकडे, तर मला माझा भूतकाळ दिसतो त्याच्यामध्ये. ॲनिमल सारखी फिल्म येते आहे, एक जवान सारखी येते, गदर सारखी येते म्हटल्यानंतर एकची डेअरिंग नाही मराठी फिल्म तिथे लावायची. स्वतःच्या कामाला रिजेक्ट करायला फार मोठे धैर्य लागतं तुम्हाला. उदाहरणं देताना लोक सांगतात की अरे बाहुबली सारखी फिल्म मराठीत होत नाही, RR सारखी फिल्म होत नाही, कांतारा सारखी होणारच नाही. बाप लोक. आणि ह्याच्या काळात तर मग कम्प्लीट डिप्रेशनमध्ये जायची वेळ आलेली होती. मी स्वतःचं कौतुक ज्यावेळेला करेन त्यावेळेला मी संपून जाईन. मी जिथे जिथे स्वतःहून अप्रोच झालो ना तिथे तिथे रिजेक्शन आहे. मग मराठी चित्रपट सृष्टीचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय आहे की ह्या व्यवसायावरती पोट अवलंबून असलेला एकही निर्माता याच्यात नाही. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या अड्ड्यावर येणार आहे एक असा अभिनेता ज्याने अभिनेता होण्याचं स्वप्नच पाहिलं नव्हतं. आता जे स्वप्न पाहिलंच नाही ते सत्यात कसं उतरलं, तो स्ट्रगल आणि तो अनुभव आज आपण बघणार आहोत मज्जाच्या अड्ड्यावर. चला तर मग सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. हॅलो सर, कसे आहात? मस्त. सर, सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. थँक्यू, मला इथं बोलवलं त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि सुट्टीच्या दिवशी आलात तुम्ही सगळेजण, त्यामुळे मला जरा थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून मी म्हटलं तुला त्या दिवशी पण म्हटलं ना की शक्यतो एकाच दिवसात जर झालं तर बरं होईल, म्हणजे मला संध्याकाळी परत पुण्याला जायला बरं पडतं. अगदीच तुमच्याबद्दल जाणून घ्यायला सगळ्याच उत्सुक आहोत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जेव्हा मी मज्जाचा अड्डा हा कार्यक्रम सुरू केला, तुम्ही पहिले व्यक्ती होतात इंडस्ट्री मधले ज्यांनी कौतुक केलेलं आणि अंकिताने येऊन मला सांगितलेलं की त्यांनी कौतुक केलंय. सो सगळ्यात आधी त्याबद्दल थँक्यू. चांगलं काम करतात तुम्ही खरं तर, म्हणजे मनापासून काम करतात खरं तर. मला असं वाटलं की ती कुठलाही इंटरव्ह्यू असेल किंवा कुठलाही सेगमेंट असेल याच्यावरचा तुमच्या सोशल मीडियावरचा, तो फॉरवर्ड न करता किंवा त्याला स्किप न करता पुढे जावंसं वाटतं आहे का न वाटतं आहे, तर तुमचा कार्यक्रम बघत असताना तसं अजिबात करावं असं वाटत नाही. तुमच्या कष्टाचं यश आहे किंवा तुमच्या कार्यक्रमाचं यश आहे असं. अगदीच थँक्यू सो मच. आणि अड्ड्याला सुरुवात करते त्याआधी शशांक शेंडे हे नाव आम्ही सगळेच ओळखतो किंवा आम्हाला सगळेच माहिती आहे, पण आम्हाला सोशल मीडिया किंवा फिल्म मार्फत ते माहिती आहेत. मला तुमचं बालपण किंवा या क्षेत्रात शशांकची एंट्री कशी झाली हे जाणून घ्यायचं. मी खरं तर तुला सांगू का की मी ना आता खूप इंटरव्ह्यू केलेत आत्तापर्यंत. मी अगदी आत्ता बाप लोकाला त्यावेळेला सुद्धा 50-60 इंटरव्ह्यूज, आणि तुम्हालाही माहिती आहे कारण तुम्ही लोकही आलात सुद्धा तिथे. मला असं वाटत होतं येताना पण मी तो विचार करत होतो की पुनरावृत्ती फार नको, कारण पुनरावृत्ती आली की लोक कंटाळतात त्याच्यामुळे. बरं, ती जर पुनरावृत्ती टाळायची असेल तर मग काय थापा मारायच्या का? त्याला थापा मारूनही उपयोग नाही ना, कारण तुम्ही पकडले जाता लगेच, कारण जे बोललेलं असतं ते तिथेच तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा पद्धतीने येतं समोर. पण मी म्हटलं ठीक आहे, बघूयात काय वेगळ्या पद्धतीने करता येतं आहे का, किंवा प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने आले तर त्याला काही फिरून चित्रपटासारखंच आहे रे, की राजा राणीची गोष्ट आहे ती तुम्ही कशी सांगता त्याच्यावरती असतं ना ते, की मी मुलापासून करीन सुरू किंवा मी काय नावडती राणीपासून सुरू करेल. तर त्या पद्धतीने आपण काहीतरी, मी म्हटलं बघू इंटरेस्टिंग झालं पाहिजे सेगमेंट म्हणून, असं मला फार मनापासून वाटतंय. मुळात मला ह्या क्षेत्रात यायचं नव्हतं अजिबातच. मी आत्ता तुमच्या वयाची जेव्हा लोक बघतो आणि जे अत्यंत फोकस होऊन सांगतात ना की मी 10वीतच ठरवलं होतं बरं का मला अँकर व्हायचं आहे, किंवा मी 10वीतच ठरवलं होतं बरं का मला ॲक्टर व्हायचं आहे, तर मला अजूनपर्यंत ठरवता आलेलं नाही की मला काय व्हायचं आहे. माझ्या समोर जे येत गेलं ते मी करत गेलो. मी ठरवून काहीच केलं नाही, किंवा रादर माझं असं आहे आता परत, म्हणजे अगदी अत्यंत व्यक्तिगत आहे हे, की मग आता आमच्या ग्रुपमध्ये काय आमेय वाघ होता किंवा निपुण आहे किंवा काय हेमंत डोमे होतं, पण ह्या पोरांचं ठरलेलं होतं त्यावेळेला 11वी 12वी FY मध्येच त्यांचं करेक्ट त्यांना त्यांचा पाथ माहिती होता.
आणि जो कदाचित माझ्या वयाच्या पिढीचाच प्रॉब्लेम असेल की त्यांना माहीतच नव्हतं की जे किंवा जे अजूनही चाचपडतातच आहेत की हे करायचं आहे का ते करायचं आहे का मला रायटिंग करायचं आहे का मला डिरेक्शन करायचं आहे का मला ॲक्टिंग करायचं आहे ह्याच्यात चाचपडतच असतात आपण. मग मी शाळेत कधीतरी काम केलेलं होतं 7वी 8वीमध्ये असताना. मी पुण्यात होतो शाळेमध्ये, भारत इंग्लिश स्कूल नावाची शाळा होती, तिथे होतो आणि एकदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. त्याचं काहीतरी बक्षीस मिळालं गॅदरिंगमध्ये. मग ते कौतुक करतातच ना, म्हणजे त्यावेळेलाही पालक कौतुक करायचे, आता जास्त करतात, त्यावेळेला हां ठीक आहे एवढंच असायचं ते. त्यावेळेलाही कदाचित कौतुक झालं असेल. मग त्याच्यानंतर मला सायन्सला ॲडमिशन घ्यायची होती. का घ्यायची होती मला माहीत नाही. 10वीला अगदीच 50-52% होते, पण मला वाटलं की नाही नाही यार सायन्सला जाय, कारण माझ्या घरचे तसे सगळे उच्च विद्याविभूषित आहेत. हां, म्हणजे काय बहीण MSc झालेली आहे, लॉ केलं आहे, कम्प्युटर झालं आहे तिचं त्यावेळेला, भाऊ पण BSc MSc असं काय काय, आणि मी एकटाच तसा अशिक्षित कॅटेगरीमध्ये मोडू शकेल असा होतो मी त्या ह्याच्यात. आणि म्हटलं नाही नाही आपल्याला पण सायन्सला जायचं आहे, म्हणून मी सायन्सला ॲडमिशन घ्यायला म्हणून मी अहमदनगरला गेलो होतो. आणि कोणाचं वचक नसल्यानंतर जे काही व्हायचं असतं त्या वयामध्ये ते व्हायचं, ते सगळ्या गोष्टी होऊन जातात तुमच्या, की खूप सारी तुम्हाला आमिषं असतात त्याच्यामध्ये. आणि संगत वाईट आहे असं नाही म्हणणार मी, कारण आपणही वाईटच असतो. मग संगत वाईट आहे असं थोडी नसतं, ते सारख्याला वारखा मिळाला असंच म्हणतो ना आपण, तसंच आहे. मग मलाही माझ्यासारखेच मिळत गेले ना मित्र त्याच्यामध्ये. मग शिक्षणावरनं डिफोकस झालो मी, आणि जे अगदीच स्वाभाविक होतं की की नाहीच म्हणजे, आणि की त्या एका वयामध्ये ना प्रत्येकजण रिबेलियन असतो. म्हणजे घरच्यांनी जर मला सांगितलं ना पुढं खड्डा आहे उडी मारू नको, मारून दाखवतो मी, काय होतं माझं मी बघीन, अरे नको मारू, पड चिंतागड मोडेल, तुला कळत नाही का. पण तो असतो, स्वभाव असतो प्रत्येकाचा. आणि ते आता म्हणजे तुम्ही स्वतः बाप झाल्यानंतर, आई झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण किती चुकीचं वागत होतो, किंवा ती त्या वयाची गरजही असते. अरे ती त्याला आउटलेट मिळत नसतात ते. आणि मी ज्या वेळेला होतो तो ज्या ह्याच्यात, आत्ता जसं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत की तुला टेलिव्हिजन आहे, तुला काय OTT आहे, तुला नेट आहे, आणि मग खूप सारं अट्रॅक्शन किंवा तो मग भरकटायचा. मी आता म्हणजे मी जेव्हा पाठीमागं वळून विचार करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की त्या पिढीचं भरकटणं का असेल ना, तर ती मग योग्य गायडन्स नव्हता हा तर एक आहेच आहे, आडमुठेपणा हा एक आहेच आहे. पण मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं मला वाटतं की सेक्स या गोष्टीला ना ओपनिंग मिळालेलं नव्हतं कुठेही त्या ह्याच्यामध्ये. मग चोरून पुस्तकं वाचणं असतील, पिवळ्या ह्याच्यातली पुस्तकं असायची ती असतील, किंवा हायदोस नावाचं एक मासिक असायचं ते, आणि त्याच्या ह्याच्यामध्ये खूप गुरफटत गेलं मन एका पॉईंटनं. तर कारण त्यावेळेला मुला मुलींची इतकी जवळीक नसायची. मुलींना लांबूनच बघणं असेल, पोरांकडे असतील की लांबनच बघत असतील पोरं एकमेकांकडे, भांडणं होत असतील किंवा वेगळ्या पद्धतीने व्यसनं असतील की काय मावा खाण्यासारख्या गोष्टी असतील, आणि भरकटणं खूप झालेलं होतं त्याच्यात. आणि एका पॉईंट नंतर मग मी जर तिकडेच राहिलो असतो नगरमध्ये तर मी आज इकडे नसलो पण असतो. मी कदाचित कुठेतरी जेलमध्ये असलो असतो, किंवा कुठलं, मग इतका मी भरकटत गेलो होतो त्या सगळ्यामध्ये की मग अरे तुला असं बोलला का, चल दाखवूयात त्याला. मग 5 जण चालले, 8 जण चालले, 10 जण जात आहेत. मग काय व्यसनं करायची, वरातीमध्ये नाचायला जायचं, कारण का फुकट दारू प्यायला मिळते लोकांकडनं म्हणून. आणि मग ते वाटेल ते चाळे करून झाले. आणि मग एका पॉईंट नंतर वडिलांच्याही कदाचित माझ्या लक्षात, माझे वडील खूप म्हणजे उच्च पदावरती काम करणारे, क्लास 1 ऑफिसर होते माझे वडील, आत्ता कोविडमध्ये गेले ते. तर त्यांच्या ते कदाचित लक्षात आलं असणार, माझ्या मावशीच्याही लक्षात आलं असणार, नगरला मी मावशीकडे राहिला होतो. आणि त्यांनी परत पुण्याला मला बोलून घेतलं की तू पुण्यात जा, तू इथं राहिलंस तर काय. पुण्यात गेल्यानंतर तर काहीच नव्हतं ना पुण्यात, तर म्हणजे काय, म्हणजे असं म्हणतं होतं माझ्यासाठी तर, म्हणजे कोणीच काय, वडील सकाळी कामाला, सकाळ ते संध्याकाळ दिवस मला मोकळा असायचा, करायला काहीच नाही, संगत अशी छान सगळीच्या सगळी. सकाळी एकदा 9ला बाहेर पडलं की रात्री परत 2, 2:30, 3 वाजेपर्यंत परत यायचं. कॉलेजमध्ये असताना कधीतरी मी आय थिंक सो एकदा मी कॅन्टीनमध्ये गाणी म्हणत बसायचो. मी टाइमपास म्हणून आहे ना, वर्ग बुडवून, की प्रॅक्टिकल्स असायची ना, केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल आहे, फिजिक्सचं प्रॅक्टिकल आहे, बायोची प्रॅक्टिकल्स आहेत, तर ती प्रॅक्टिकल्स बुडवून, कॉलेजचं हे बुडवून कॅन्टीनमध्ये गाणी म्हणत बसायचो मी. तर आमच्या इथे एक
मिलिंद रसाळ नावाचा माझा एक मित्र होता, तोही गेला बिचारा. तर तो तारांगण नावाचा एक ग्रुप होता, मला अजून आठवत आहे, अहमदनगरमध्ये. तर तो मला म्हटलं कॅन्टीनमध्ये टाइमपास करतो, त्याच्याऐवजी नाटकात काम का नाही करत तू? म्हटलं पण नाटकात बिटकात काय काम बरं, कारण ते नाटकात काम करणं किंवा ते हे करणं हे तसं दर्जाचं समजलं जायचं ना. ते नाही काय रे, चल याच्यात काही नाही करण्यासारखं. कारण मी फुटबॉल खेळायचो त्याला आणि मला ते फुटबॉलमध्ये भयंकर इंटरेस्ट आहे. नाटका बिटका करून तर बघ, आणि काहीतरी झालं आणि म्हटलं चल करतो मी काम. आणि मग मी त्या नाटकात काम केलं. कुठली तरी एकांकिका होती, 2 का 3 कॅरेक्टर्स करायचे, ते केले. त्याच्यातलं बक्षीसही मिळालं, जनरल नॉलेजचंही बक्षीस मिळालं. मग त्यावेळेला जनरल नॉलेज क्वीज पण होतं त्यावेळेला, आणि हे पण असे 2-3 बक्षिसं त्यावेळेला काहीतरी मिळाली होती. पेमराज साराडा नावाचं महाविद्यालय होतं माझं अहमदनगरमध्ये. आणि मग सर जोशी सर म्हणून होते बहुतेक, मंगेश जोशी. ते मला म्हटलं अरे तू गती आहे तुला विविध क्षेत्रामध्ये, तर वाया जाऊ नकोस. मी म्हटलं बरं वाया जाऊ नको असं त्यांनी म्हटल्यानंतर ह्याला काय अक्कल आहे, असंच असतं ना पहिल्यांदा तुम्हाला. कारण तो म्हणजे शक्यतो समोरच्याला अपमान वाटला पाहिजे असं बोलणं हे त्यावेळेला मनामध्ये पक्क ठरलेलं असतं, प्रत्येकाच्या मनामध्ये असतं ते की नाही ह्याला वाईट वाटलं पाहिजे. बघ का वाईट वाटलं पाहिजे, अरे तू तुझ्या चांगल्याचं सांगते, भल्या बुऱ्याचं कळत नसतं आपल्याला का. आणि ते म्हटलं अरे तुला नाटकात करायचं असेल नाटकात कर. मग त्यावेळेला पहिल्यांदा मला की ते NSD नावाचा काहीतरी प्रकार असतो, किंवा पुण्यात ललितकार. मी पुण्यातून जाईपर्यंत मला हे माहीतच नव्हतं की FTI नावाचं काही आहे, किंवा काय ललित कला आहे, NSD आहे, असं काही असतं हे माहीतच नव्हतं. आणि मग ते बक्षीस मिळाल्यानंतर तो मिलिंद रसाळ मला म्हटलं अरे तू काम कर, राज्यनाट्य स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आपण एक नाटक बसवते कुठलं तरी, तू ये काम करायला तिथे. मग मी बॅकस्टेजचंही काम करायचो, बारीक सारीक काही त्याच्यात काम करत होतो, पण इच्छा अजिबातच नव्हती. पण मुळात रात्री घराबाहेर राहायला मिळते हा सगळ्यात प्लस पॉईंट होता त्यावेळेला. कारण तो नाटकाची प्रॅक्टिसला तेच असायचं की रात्रीचं घराबाहेर राहायला मिळतंय तुम्हाला, पोटभर चहा प्यायला मिळतो तुम्हाला तिथे, हे असायचं. आणि मग पुण्यामध्ये आलो परत, आणि मग त्यावेळेला आहे ना मी एक व्यवसाय चालू केला माझा स्वतःचा. असं घरनं पैसे घेतले, थोडे मित्रांकडनं पैसे घेतले, लॅमिनेशन, स्क्रीन प्रिंटिंग वगैरे असं काहीतरी चालू केलं होतं मी त्याला. आणि आर्थिक ओढाताण होतीच माझी, कारण घरनं पैसे मागायला लाज वाटायची त्यावेळेला, अजिबातच पैसे मागत नव्हतं. आणि तुम्हाला त्यावेळेला इगो फार मोठा असतो एका पॉईंटनंतर, काहीतरी कोणीतरी घरातलं बोललेलं असतं, नाही घेणार तुमच्याकडनं पैसे असं म्हणून आपण नाही घेत पैसे. आणि मी माझा व्यवसाय सुरू केलेला होता. आणि त्यावेळेला सकाळमध्ये मी जाहिरात वाचली, मी पंडित सत्यदेव दुबे यांची कार्यशाळा. तर मला कोण दुबेजी वगैरे काही माहीत नव्हतं, मला त्या अजिबातच माहीत नव्हतं. आणि मला नाव फार इंटरेस्टिंग वाटलं, सत्यदेव. म्हटलं नावातच वजन आहे, म्हटलं कसलं भारी नाव आहे ना सत्यदेव. तर म्हटलं जाऊयात म्हणून. आणि नारायणपेठेत माझं जिथं ऑफिस होतं तिथे शेजारीच नातूवाड्यामध्ये राजाभाऊ नातू, म्हणजे जे पुरुषोत्तमचे सर्व होते राजाभाऊ, तर त्यांच्या तिथे एंट्रीज आणि हे होतं. तर 125 रुपये फी होती त्यावेळेला, 93-94ची गोष्ट असेल आय थिंक सो. हो, गेलो, 125 रुपये फी आहे हे ते. तर ती 125 रुपये म्हटलं मग जाऊ दे, म्हणजे 125 रुपये एवढे कुठे पैसे घालत आहे. मी म्हटलं जाऊ दे मग तिकडे नको, म्हणून मी परत आलो. मला असं वाटलं की म्हटलं की यार करायला पाहिजे होतं का काय, कुणास ठाऊक, नको जाऊ दे मरू दे. बरं 125 रुपये गोळा करणं तसं अवघड नव्हतं त्यावेळेला, नव्हते ही सत्य परिस्थिती होती. पण गोळा करणंही अवघड नव्हतं ना, कारण पार्टीला पैसे गोळा करतोच ना आपण, की बघू तुझ्याकडे किती TTMM असतं, तसं जर असतं तर ते झालंच असतं ना, कोणाकडनंही पैसे आलेच असते. पण ती अमन बमन असं आपण ज्याला म्हणतो, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतो, त्याच्या ह्याच्यात नाही असं करत मी 4 वर्कशॉप्स घालवली. 1, 2, 3, 4 आणि 5व्या वर्कशॉप तुला ना आतून उर्मी यावी लागते खूप. आणि मग मी नव्हेल तोपर्यंत बाहेरून कळतच होतं ना. तोपर्यंत त्यांनी तो एक आयुष्यात पहिल्यांदाच नावाचा एक कार्यक्रम बसवला होता कुसुमाग्रजांच्या कवितांचा, तो बघितला कार्यक्रम मी. आणि मी झपाटल्यासारखं त्याच्याकडे ओढलं गेलो, त्या कार्यक्रमाकडे. ज्या पद्धतीने लोक कविता म्हणायची, सोनाली होती, सिनियर सोनाली, निखिल रत्नपारखे, अमृता सुभाष, गजानन परांजपे, योगेश सोमण, खूप सारी लोक होती, अश्विनी गिरी. आणि ती लोक ज्या पद्धतीने, बरं कविता ह्या पद्धतीने म्हणता येते ह्याच्यावरतीच विश्वास न. कारण जोपर्यंत बरं मुळात शिक्षण पद्धतीच आपल्याकडची अशी आहे की आपल्याला कविता ह्या प्रकाराविषयी डोक्यातच तिडीक जाते, की ज्या पद्धतीने शिकवल्या जातात कविता, किंवा नाही 5 मार्कालाच आहे
आनंदी आनंदगडे जिकडे ती, बरं त्याला काहीतरी लय आहे, त्याला कुठली तरी वृत्त आहेत, या गोष्टी नंतर नंतर कळत गेल्या. पण त्या कुसुमाग्रजांच्या आयुष्यात पहिल्यांदाच मधलं म्हणजे कंपायलेशन होतं कुसुमाग्रजांच्या कवितांचं, आणि ते बघितल्यानंतर मी म्हटलं यार हे हे काहीतरी वेगळं आहे आयुष्यात, हे वेगळं आहे, हे याचा भाग होता आला पाहिजे आपल्याला. आणि तोपर्यंत गेलेलं होतं सगळं, कार्यक्रम झालेला होता, हे म्हटलं जाऊन बघू. तर राजाभाऊ म्हटले आज आलाच परत तू, राजाभाऊंच्या डोक्यात होतं. म्हटलं आलो, माझ्याकडे पैसे आले आता. तुझ्याकडे पैसे नव्हते? मी म्हटलं नव्हते. खोटं बोल नकोस. बरं म्हटलं ठीक आहे, हे पैसे. आणि मग त्यांनी बाड दिलं माझ्याकडे, असं कागदाचं आहे ना, मोठंच्या मोठं बाड दिलं होतं. मला म्हटलं हे पाठ करायचं, आणि हे पाठ केलंच तरच यायचं वर्कशॉपला, नाही तर यायचं नाही, आणि हे सगळ्यांसाठी हेच आहे. म्हणून मग मी उघडलं ते, घरी गेलो आणि ते उघडून बघितलं. तर पहिलंच जो होता तो टिळकांचा लेख होता, पुनश्च हरिओम. जवळजवळ 2 वर्षाच्या कर्मलोपानंतर आज साध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगतचालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला आहे त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आपले पहिले कर्तव्य होय, अशी पहिली एकच लाईन होती, ज्याच्यामध्ये स्वल्पविरामही नव्हता आणि काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. आणि माझं तेवढंच पाठ झालं होतं, आणि आजही तेवढंच पाठ आहे. मी म्हटलं माझ्याच्यानं नाही पाठ होणार आहे. मग ते म्हटले की तुला हे जर पाठ होत नसेल दुसरं कर. मग 4 कोळसेवाले नावाची एक कविता होती, कुसुमाग्रजांची दिलेली मोठीची मोठी कविता आहे, 15-16 कडव्यांची कविता होती. ती म्हणजे ती पाठ कर. आणि मला त्यावेळेला त्याचं महत्त्व कळत नव्हतं, अरे की हे का पाठांतर कर म्हणून सांगता आहे. तर पुढचे जे काही एक जर, आणि मुळात मी परत सॉरी की ती दुबेजींकडे गेल्यानंतर दुबेजींनी सगळ्यात पहिल्यांदा ते सांगितलं होतं की दुनिया में कोई भी भगवान भी आएगा तो आपको एक्टिंग नहीं सिखा सकता है, कोई भी आपको एक्टिंग नहीं सिखाएगा. आप एक्टिंग सीख सकते हो लेकिन आपको कोई सिखा नहीं सकता. बरं हे कळेपर्यंत मला बराच काळ गेला की त्यांना काय म्हणायचं आहे, की आपको म्हणलं सिखा नहीं सकता, सीख सकते हो, हे काय आहे. तर तो सेल्फ स्टडीचाही भाग आहे ना तुमचा, की तो सेल्फ स्टडीचा भाग आहे. आणि मग आता हे प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीमधनं उलगडत गेलेल्या गोष्टी असतात त्या. आणि मग ते दिलं पाठांतराला, ते दिलं. मग त्याच्यानंतर टंग ट्विस्टर्स होते. आता हे परत बोंबाबोंब कारण त्याला ना काय होतं ना, अभिनेते ना आणि नट मंडळी माचतात पटकन, जरा कामं मिळायला लागली ना की लगेच माजुरटेपणा अंगामध्ये येतो. मग रियाज सुटतो तुमचा. मग गाण्याला जसा रियाज आवश्यक असतो, चित्रकलेला जसा रियाज आवश्यक असतो, कुठल्याही वाद्याला, तसा अभिनेत्याला असतोच की रियाज आहे. प्रत्येक अभिनेत्याला रियाज अपेक्षित आहे, त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि तो तुटला. मग मला तर 5-7 वर्ष झाली की ते आता त्याचा रियाज गेला. मग मला नाही तर पूर्वीचं ते एक रुटीन असल्यासारखं होतं की संध्याकाळी 7 ते 7:15, 7 ते 8:30, 8पर्यंत, 8:45 या सगळ्या कविता म्हणायच्या, टंग ट्विस्टर्स म्हणायचे, आगा गांग गांग काका क गा हा ग क का का, किंवा संस्कृतचं मला आता ती जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गले, रावणाचं शिवतांडव स्तुती स्तोत्र आहे, की प्रत्येकासाठी आहेत ह्या गोष्टी. पेन्सिल तोंडामध्ये आडवी ठेवायची आणि त्या गोष्टी करत राहायच्या. तर ते ज्या वेळेला सुरुवात केलेली होती त्यावेळेला त्या फार इमानदारीत करत होतो गोष्टी. मी त्या फारच इमानदारीत करायच्या गोष्टी. मला आठवतं मला की मी साधारणतः जर इतकं पाठांतर होतं, 3.25-3.5 तास मी एकटा पाठ बोलू शकायचो, इतकं पाठांतर होतं माझं. पूर्ण 2 तासाचा कार्यक्रम पाठ होता, उतारे पाठ होते, नाटकं पाठ होती माझी. आणि ती तर परत का म्हणतो मुद्द्यावरती, तर ते पाठांतर ते ह्यांनी दिलं राजाभाऊंनी. म्हटलं माझ्या नाही पाठ होणार या गोष्टी. आणि मग मी दुबेजींच्या इथे गेलो, तिथे कोणाकोणाला पाठ आहे हे ते. आणि गेल्यानंतर लक्षात आलं माझ्या, मी म्हटलं हे आपल्या बापाच्याने शक्य नाही. हे अभिनय हा जो प्रकार आहे हा आपल्या वडिलांच्यानी शक्य नाही हे करणं. याला फार कष्ट आणि मेहनत आहे. तर गजानन परांजपे म्हणून तिथे सिनियर ॲक्टर आहेत, पुण्यातलेच आहेत, फार मस्त ॲक्टर. तर गजाभाऊ म्हटलं प्रॅक्टिस करायची. अवघड वाटते ना, प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिस केलीस की गोष्टी सोप्या होत जातात तुमच्या आयुष्यामध्ये. मग काय त्यावेळेला कोण असेल, कार्ल लुईस असेल, तर म्हणजे कार्ल लुईस दररोज प्रॅक्टिस का करतो. त्याला त्याचा 9.50 सेकंदाचा जो रेकॉर्ड आहे तो तर ठेवायचाच आहे, पण त्याला त्याच्या खालीही यायचं आहे ना, म्हणून प्रॅक्टिस आहे. अभिनेताचं तेच आहे, जी बोलली पाहिजे ना तुझी. मग हे तर अगदी बेसिक सुरुवात आहे. म्हणजे तो मनापर्यंत तर आपण जातच नाही. आणि आपल्याकडं तर ती गंमतही आहेच की नाट्य प्रशिक्षण घेऊन आलेत म्हटल्यानंतर त्याच्याकडं ज्या तुच्छतेने बघितलं जातं. मग ते कमाल आहे. आणि ते
आणि उदाहरणं देताना मग आपण डॉक्टर लागूंची उदाहरणं देतो, आपण निळू भाऊंची उदाहरणं, ते कुठं शिकले होते, पण त्यांचा स्ट्रगलही तेवढाच मोठा होता. आणि प्रतिभेचं काय कराल? प्रतिभा होतीच ना. मग ज्याच्याकडे प्रतिभा नाही तर त्यांनी काही ॲक्टरच व्हायचं नाही. मग होऊच शकतो ना. मग जसा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहे, तसंच ॲक्टर आहे. तुम्ही कोण वेगळे आहात तेव्हा? ते जर व्हायचं असेल तर कष्ट करावेच लागतात ना तुम्हाला. मग मला चित्रकार व्हायचं असेल तर मला मॉन्टेसरीपासून काम करावं लागतं. मी मॉन्टेसरी 10वी 12वी, त्याच्यानंतर डिग्री, त्याच्यानंतर माझं शिक्षण, आणि त्याच्यानंतर माझ्याकडं ती जी साधना केलेली, त्याच्यातून मग ॲक्टर काय आकाशातनं पडला. पाठांतर झालं आणि उभा राहिला स्टेजवरती किंवा उभा राहिला कॅमेरा. आणि ती एक फार वाईट परिस्थिती हे आहे ना आत्ताची, की ज्याचं चोख पाठांतर तो चांगला ॲक्टर. हे नाही ना. ज्या वेळेला परदेशातली उदाहरणं आपण घेतो, काय रॉबर्ट डिनिरो सारखा असेल, मॉर्गन फ्रीमन सारखा असेल, अल पाचिनो सारखा, तर हे सगळे ती पासआउट आहेत ना. मग ते अभिनय प्रशिक्षण घेऊन आलेले प्रशिक्षित अभिनेते आहेत ना. त्यांना मनाशी खेळता येतं. म्हणून तर आता शॉ कॉनरी सारखा, सीन कॉनरी सारखा गृहस्थ आहे, की ज्याचा क्लोजअप बघतो कुठल्याही फिल्म, अनटचेबल्स असेल किंवा कुठल्याही फिल्म्समध्ये, माणूस तोच आहे, चेहरा तोच आहे, आणि तो बोलतही काहीच नाही, आणि तरी मला त्यावेळेला ते वेगवेगळी कॅरेक्टर्स वाटत जातात. ही मनाची गंमत आहे. आणि ज्याच्यापर्यंत आम्ही जाऊच शकत नाही. आम्ही अजून पाठांतरातच अडकलो. मग दुबेजींच्या इथे गेल्यानंतर मग ती वर्कशॉप बघितलं, आणि ते धास्तीच होतं ज्या पद्धतीने. मग फोकस आहे, इनवर्ड फोकस, आउटवर्ड फोकस, गोईंग टुवर्ड्स द ऑब्जेक्ट, अवे फ्रॉम. आता ह्या सगळ्या टेक्निकल टर्म्स आहेत त्याच्यात. किंवा मेमरी रिकॉल, इमोशनल मेमरी रिकॉलचं एक्झरसाइज आहे. आणि हे सगळे एक्झरसाइज करत असताना तुम्ही फोकस होत जाणं हा फार महत्त्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये. तुम्ही फोकस आहात का नाही आहात? तर हो, मी आहे, फोकस आहे. कसं फोकस आहे? करून दाखव, करून बघ. डिस्ट्रॅक्ट होतात तुम्ही, डिस्ट्रॅक्ट होत नाही व्हायचं. प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस. जे गाजाभाऊ मला सांग, प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस. आणि मग त्या कार्यक्रमात मला पहिल्यांदा जागा मिळाली तिथे, आयुष्यात पहिल्यांदाच मध्ये. आणि एक कडवं होतं, मला अजूनही आठवतं, त्या 4 कोळसेवालीमधलं. आजच्या दिवशी आठवण होते सर्वांना गांधी, नेहरू, सुभाषची, पण मला होते आठवण कोळशाच्या वखारीतील त्या 4 इसमांची. फला वाचून, फुला वाचून, नावा वाचून जे लोपून गेले आहेत, कालाच्या अतीर सागरात पावसाच्या 4 थेंबासारखे. असं हे पहिलं कडवं. अशी 16 कडवी होती ती त्याच्यातली. मग पहिलं कडवं मिळालं. मग प्रयोग करत होतो आम्ही. स्नेहसदन नावाची एक जागा आहे पुण्यामध्ये, जिथे एक्सपेरिमेंटल ॲक्टिव्हिटी, समन्वय नावाचा आमचा ग्रुप होता, जिथे एक्सपेरिमेंटल ॲक्टिव्हिटी चालायची. तर तिथे आम्ही हे प्रयोग करायचो. तिथे म्हणजे प्रयोग करणारे आम्ही 20-22 जण असायचो. बघायला 5 जण, 4 जण, 3 जण, 2, कधी एकही जण नाही, पण प्रयोग करायचा. आणि ती त्यावर सगळ्यात मोठं व्यसन नाटक आहे. माझ्या आवडीचं नाटक मला सादर करता येणं ह्याच्या इतकं मोठं व्यसन नाही, आणि सुखही नाही. मग खिशातनं पैसे घालायचे. मग किरण यज्ञपवीत असेल तर किरण यज्ञपवीत म्हणायचं की नाही, मी जाहिरातींचा खर्च मी बघतो. बरोबर, सगळेच त्यावेळेला म्हणजे अगदीच तटपुंच्या कमाई असणारी लोक होती. संदेश म्हणायचा नाही, माझी इथं घराची इथे प्रॅक्टिस करा, आणि वरचा जो काही टेम्पोचा भाड्याचा आहे ते मी बघीन, मी अजून काहीतरी, मी आणि मंदार पटवर्धन आम्ही काय ह्याचं भाडं बघू. हे असं करत ती ॲक्टिव्हिटी म्हणून त्यावेळेला उभं राहील. 5-7 वर्ष फार मजेची होती ती. 94 पासून 2001-2002 पर्यंत जी ॲक्टिव्हिटी म्हणून त्यावेळेला सगळा एक कोर ग्रुप म्हणून करत होतो ना आम्ही. फार मस्त होतं ते. वाचांचे जीर्ण आणि एलकुंचवारांचं त्यावेळेला खूप साऱ्या मोठ्या लोकांना भेटता आलं. विजय तेंडुलकर असतील, गोपू देशपांडे असतील, महेश एलकुंचवार असतील, सतीश आळेकर आहेत, दुबेजी तर स्वतः होते त्यावेळेला. ही सगळी लोक जवळून बघता आली. मग आम्ही एक त्याच्यानंतर सेगमेंट्स घेत गेलो, की आता तेंडुलकर आहे, तेंडुलकरांचं वाचन आहे, तर तेंडुलकरांचं सगळं साहित्य वाचायचं, सगळं साहित्य वाचून काढायचं. आणि मग तेंडुलकरांना कळणार ही मुलं वाचतायत सगळी, तर तेंडुलकर स्वतः आले, हां सांगा मला काय काय वाचले. अरे एवढं. आणि मग त्यांच्याशी इंटरॅक्शन्स वाढत गेले. मग ती दुबेजींची इथं ते आयुष्यात पहिल्यांदाच करत असताना संदेशच्या डोक्यात तसं काहीतरी आलं की आपण काहीतरी करूयात. मग तो ग्रुप स्थापन झाला, समन्वय नावाचा. मग पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये 1966 साली एक हे यायचं, सदर यायचं, कोळी उन्हे नावाचं, जे तेंडुलकर लिहायचं. 1966ची गोष्ट असेल, मग जन्मही नव्हता आमचा कोणाचा. तर त्यातले स्तंभ होते, त्या स्तंभांवरती आधारित पहिल्यांदा नाटक केलं, आणि त्याचे खूप सारे प्रयोग केले.
100-125च्या आसपास प्रयोग केले तसे आम्ही. मग राजू नाईकांचं गोष्टी सांगाय दाखवायच्या नावाचं एक नाटक केलं. मग त्याच्यानंतर अरुण साधूंची एक कथा होती, प्रखर सामाजिक जाणीवांचे निखारे म्हणून, ते एक नाटक करत गेलो. बरं तोपर्यंत आहे ना, म्हणजे हे करत असेपर्यंत मग नंतर मग मी एक हिंदी ब्रजभाषेतलं नाटक बसवलं होतं मी. वसंत देवांनी लिहिलेलं सुदामा के चावल नावाचं 2 पात्री नाटक होतं ते. गार्गी फुले काम करायची आणि विजय मिश्रा म्हणून अभिनय. मला त्याच्या मला आहे ना भाषा आणि बोली फार आवडतात मला ते. तर ती जी होती ना ती ब्रजभाषा होती ती. आणि ते स्क्रिप्ट जेव्हा मला मिळालं तेव्हा मला काहीच वाचता येत नव्हतं त्याच्यातलं, कारण त्याचे संदर्भच लागायचे नाहीत मला. आणि मी म्हटलं अरे काय कुठंतरी क्रॅक करायला पाहिजे यार, हे क्रॅक करावं लागतात ना तुम्हाला गोष्टी, की काय करायचं काय. आणि रिपिटेटिव्हली वाचत गेलो मी. ते रिपिटेटिव्हली वाचत गेलो आणि एका पॉईंटला ते क्रॅक झालं. आणि मग ते भाषेचा मग तो रिदम सापडावा लागतो तुला भाषेचा त्याच्या. आणि मग त्याचा रिदम सापडला मला, की ते जी नमस्ते हम है जी वेदशास्त्र संपन्न विद्या बागस तर्क निधि मीमांसा भास्कर व्याकरणा 4 आद पंडित सुदामा शर्मा हैंगे हम. अरे वही संदीपान गुरु के पट से जय है उनकी, हम द्वारकाजी से आए रहे हैंगे. आता हे सापडेपर्यंत ना मला साधारणतः 100 वेळा मी स्क्रिप्ट वाचलं असेल मी त्यावेळेला. आणि मला हे सापडतच नव्हता. आणि मग तो सापडत गेला एक. आणि ती जी प्रोसेसची मजा आहे ना ती बाकी कशात येत नाही. कारण मला अत्यंत प्रामाणिकपणे असं वाटतं की प्रामाणिक एफर्ट जे असतात ना ते आपण जोपर्यंत एक्सपेरिमेंटल किंवा त्या लेवलची ॲक्टिव्हिटी करत असतो ना तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं भ्रष्ट झालेलं नसतो आपण. ती जी कलाकृती आहे, ते जे सादर करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याशी आपण अत्यंत प्रामाणिक असतो. पुढे गेले की तुमची सगळी व्यवधानं येत जातात. मग त्याच्यामध्ये पैसे येतात, त्याच्यामध्ये हितसंबंध असतात, त्याच्यामध्ये खूप सारा काय प्रेक्षकांचाही विचार असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. हे नाटक करताना हे फक्त माझ्यासाठी करतो हे मला माहिती होतं. आणि यायचं तर बघायला या, नाही ते येऊ नका, इतकं माझं असायचं त्यावेळेला. नका येऊ बघायला, हे मी माझ्यासाठी केलं. आणि खरंच करायचं त्यावेळेला. नाही, हे इतकं तुम्ही सांगितलंच. मला एक किस्सा सांगायचा आहे तुम्हाला छोटासा. 2 आठवड्यांपूर्वी, मी त्या दिग्दर्शकाचं नाव घेत नाही, नंतर मी तुम्हाला सांगेन ऑफ कॅमेरा. सो त्यांनी मला असं सांगितलं की शशांक शेंडेंनी माझ्याकडून पैसे नाही घेतले काम करण्याचे. सो 125 रुपयांसाठी विचार करणारा एक माणूस, ते मी तुझ्यासाठी फुकट काम करतो, इतका मोठा बदल आयुष्यात कसा झाला. म्हणजे काय म्हणतात की आत्ताच्या आर्टिस्टसाठी जरा फ्रीमध्ये 1 दिवस देणारे असं म्हणणं देखील फार कठीण आहे. त्या काळात इतक्या दिवसांचं स्केड्यूल, अरे मी करतो ना. काय होतं ना गंमत, म्हणजे नवीन स्क्रिप्ट घेऊन आला ना कोणी, मी पहिल्यांदा डिरेक्शनच्या ह्याच्यात पण होतो. मी असोसिएट डिरेक्टर म्हणून पण 3-4 फिल्म केल्यात मी त्याला. मी एक इंग्लिश फिल्म केली, एक जर्मन फिल्म केली, मी मराठी फिल्म केला, एक हिंदी फिल्म केली. नवीन स्क्रिप्ट घेऊन जेव्हा एखादा मुलगा येतो ना तुमच्याकडे, तर मला माझा भूतकाळ दिसतो त्याच्यामध्ये. आणि मी ज्या पद्धतीने टक्के टोणपे खाल्लेत किंवा मी ज्या पद्धतीने त्या पोराची अवस्था होऊ नये हे फार मला मनापासून वाटतं. ते पोरं बदलतात नंतर, मी हे पण तुला सांगतो, सगळे बदलतात नंतर. की नाही खेड्यातून आलोय आम्ही, जमीन विकली, मी घराचं हे केलंय, मी ते केलंय, हे सगळे बदलतात नंतर. मी आजवरच्या अनुभवात सांगतो मी तुला. पहिली फिल्म व्हायची फक्त त्यांची वाट बघत असतात ते. पहिली फिल्म झाली, त्यांना त्याची गणितं कळाली की ते तुम्हाला परत विचारतही नाही. माझी अपेक्षा नाही त्यांनी विचारावं, पण माझं म्हणणं की इतके ह्याच्यात टाकू नका. मग मला मूर्ख बनवल्याचा फील नका देऊ तुम्ही. आणि मी त्यावेळेला चांगल्या मनानेच मदत केलेली असते, कारण मला माहिती असते हे किती अवघड आहे, हे भयंकर अवघड आहे. तुम्हाला एखाद्या म्हणजे जिथे तुला कुत्रही ओळखत नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला कन्व्हिन्स करणं हे किती अवघड असतं ना, हे फार बेकार पद्धत. मग तुम्ही आयुष्यातनं उठू शकता. बरं एक मुलगा जो आहे की आता काय मास कम्युनिकेशनमध्ये, तुम्ही मास कॉममधनं चालले, मास कॉममधलीच खूप सारी पोरं आहेत की जी स्क्रिप्ट लिहितात. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर जायचं कुठं? बरं आता इतकी सारी मास कम्युनिकेशनची स्कूल्स आहेत, काय कॉलेजेस आहेत, फिल्म स्कूल्स आहेत, त्याच्यानंतर नाट्य प्रशिक्षण देणारे वर्ग आहेत, नाटकाचं शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, सगळ्या आहेत. ह्याच्यातून इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये लोक बाहेर पडतात. त्यांनी करायचं काय?
बरं प्रत्येकाला फायनान्सर मिळत नाही. बरं आपल्याकडे सगळ्यात परत आता हे एज्युकेशनल ज्या काही ह्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यात सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय तर कॉमन मॅनची लँग्वेज शिकवत नाहीत तुम्हाला. म्हणजे मी जर उद्या फिल्म स्कूल चालू केलं कुठलं तर मी सगळ्यात पहिलं त्यांना हे सांगेन की जाऊन पहिल्यांदा स्पॉन्सर कसा आणायचं हे बघा. क्रिएटिव्ह आहेच आहे, क्रिएटिव्हिटी आहेच आहे, त्याच्याबद्दल कोणालाच दुमत असायचं कारणच नाही. माझ्याही मनामध्ये विचार येतातच, तुमच्याही मनामध्ये विचार येत असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं यार आपण स्क्रिप्ट लिहून बघायला पाहिजे आणि माझं स्क्रिप्टनं जगातलं भारी. अरे मग जर केलं ना तर ऑस्करच आहे हे प्रत्येकाला वाटतच असतं हे त्याच्यामध्ये. पण त्याच्याबरोबर येणारी रियालिटी, त्याच्याबरोबर येणारा जो त्रास आहे ना तो सगळा तो नाही शिकवत आपण. आणि तो त्रास आहे ना त्या पोरांचं ना होऊ नये ही माझी फार प्रामाणिकपणे इच्छा असेल. मग तू सांग, तू स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट आवडलं ना. बरं मूळ बेसिक काय आहे, मग मी कुठलंही प्रोजेक्ट करताना किंवा फिल्म करताना काय स्क्रिप्ट आवडलं, तारखा मोकळ्या आहेत, पैसे पण देत आहेत, वा मस्त आहे. सगळं जुळून आलं तर मी नॉर्मली नाही म्हणत नाही. आणि मी या सगळ्याच्या आणि मला रायटिंग प्रोसेस आवडते मला यामध्ये. जेव्हा आता काही सारी स्क्रिप्ट्स असतील किंवा काय अगदी आमचं हे सुद्धा काय बापजन्म असेल किंवा काय सोयरीकसारखं असेल, रिंगणसारखं असेल, या सगळ्या याच्यामध्ये रायटिंग प्रोसेसमध्ये पण होतं ना मी. मला आवडतं ते. आणि मी ॲज अ ॲक्टर म्हणून जेव्हा रायटिंग प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेला त्याच्यातल्या बारीक सारी गोष्टी कळत राहतात ना मला. अगदी बारीक बारीक गोष्टी असतात ना की ज्या गेल्यानंतर तुम्हाला स्टेज लोकेशन गेल्यानंतर अरे ह्याचं काय संदर्भ आहे, अच्छा हो का मी वाचलं होतं. मग मी काही सारे ॲक्टर्स असे पाहिले की महिनाभर अगोदर स्क्रिप्ट देऊन सुद्धा उघडून सुद्धा बघितलेलं नाही. कारण इतकी बिझी असतात, ते बिझी असतात लोक, उघडूनही बघत नाहीत. अगं त्याच्यावर वर्किंग करणं, काम करणं हा तर म्हणजे कुठला लांबच्या लांब. मग स्क्रिप्ट दिल्यानंतर तुम्हाला त्या काय कारणासाठी स्क्रिप्ट दिली ती बघा तरी ना. त्याला ते वाचायचं आहे, त्याच्यामध्ये ती वाचशील तर का नाही. बरं ॲक्टर मग आता ही मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये पण जात ॲक्टर ही घाणेरडी जमात अत्यंत. तर मी काय करतो, माझं कॅरेक्टर काय आहे, महादेव कॅरेक्टर आहे, तर मी स्क्रिप्ट घेतो मी फक्त महादेवचे डायलॉग वाचतो. आईला ह्याचा काय संदर्भ आहे रे, थांब बघू. सगळं वाचणं बाळा, ते सगळं वाचशील. त्यामुळं ज्या वेळेला ॲक्टर म्हणून तुमच्याकडे स्क्रिप्ट येतं ना त्यावेळेला त्याला रायटर म्हणून बघा, रीडर म्हणून तुम्ही त्याला पहिल्यांदा 5व्या किंवा 6व्या वाचनात जाता. लक्षात द्या की मी पहिल्यांदा माझ्या संवादाच्या बाहेरच जात नाही. मग मी माझ्या अलीकडचे संवाद वाचतो, मग मी माझ्या पुढचा संवाद वाचतो. 3 रीडिंग गेली ह्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मी आले हे असं का म्हटलं असेल, याचा संदर्भ काय, असं म्हणायचं होतं, थांब परत येतो. 5व्या 6व्या नंतर तुम्ही ना ॲक्च्युअल रिडिंगला यायला सुरुवात होता. आणि मग त्याच्या पुढची 10-12 रीडिंग जी काय करताना त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला एक एक सापडत जातात. अगदीच. मग तुम्ही सगळंच सांगितलं, पण प्रत्येक जनरेशनच्या कलाकारांसोबत तुम्ही काम केलंय आणि ऑलमोस्ट आत्ताची जनरेशन किती वेगळी असं वाटतं. किंवा आत्ताचे फार हुशार आहेत, फार हुशार आहेत पोरं. त्यांना आहे ना मी मगाशी म्हटलं तसं आपण सुरू केलं त्यावेळेला म्हटलं मी तसं फोकस आहेत, फारच फोकस आहेत. आणि त्यांना स्वतःला कसं विकायचं हे माहिती आहे, त्याच्यात गैर काहीही नाही. स्वतःला कसं विकायचं, स्वतःला काय पद्धतीने प्रेझेंट करायचं, स्वतःला कशा पद्धतीने प्रोजेक्ट करायचं, कुठपर्यंत जायचं हे त्यांनी आपोआप त्यांनी एक तो टार्गेट सेट केलेला आहे. आणि ती तोटे होतात त्याचे, मी तुला नाही म्हणत नाही. बसलो तिथे किती सोशल मीडियावरती म्हणजे आपण 4 जण बसलो तर 4ही जणांच्या हातात मोबाईल असतो रे. अरे तू बस समोर बसले, बोल ना माझ्याशी. आपण समोरासमोर बसलो आहोत ना, बोलूयात ना एकमेकांशी आपण. तर ते नाही चालत. आणि त्याचं कामात पण रिफ्लेक्शन होतं काही वेळेला. मग मी काही सारे ॲक्टर माझी तर भांडणं म्हणण्यापेक्षा म्हणजे आता भांडण करत नाही कोणी, मग मी रागवतोच साधारणतः की ते हातात मोबाईल घेऊन रिहर्सल करत असतील तर माझा संताप होतो. मी जर 100% द्यायचा प्रयत्न करतोय, कसं होतं काय होतं हा नंतरचा भाग आहे. मी माझ्या पद्धतीने 100% द्यायचा प्रयत्न करतोय ना, तू दे, तू पण 100% दे. हातात मग काय वाक्य काय, अरे नको, तुम्ही आत्ता जे आहात ते त्याच्यामुळे आहात, त्या कॅमेऱ्याच्या मुळे आहात तुम्ही जे आत्ता जे आहात. आणि त्याच्याशीच तुम्ही इतक्या वाईट पद्धतीने वागाल
त्याच्याकडे काहीतरी तर त्याच्यासाठी रिस्पेक्ट असला पाहिजे आपल्याला. आणि कॅमेऱ्याची सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का, मग आपल्याकडे लोकांना वाटतं ना की चेहरा रंगून जातो, मी छान लिपस्टिक लावली, भांग पाडलाय, वेट लुक केलाय, हे केलंय आणि मी कॅमेरासमोर छान दिसला पाहिजे. कॅमेरा मन पकडतो, कॅमेरा चेहरा नाही पकडत. तुझ्या मनात जर चलबिचल असेल ना, ती डोळ्यातनं दिसते तुमच्या, आणि हे ऍक्टर्सना समजत नाही. आणि कॉन्फिडन्स कधी येतो, जोपर्यंत तुमच्या लाईन्स पाठ नाहीत. मग अगदी आता हे बेसिक्स आहेत या गोष्टी, की जोपर्यंत तुझ्या लाईन्स पाठ होत नाहीत, लाईन्स केव्हा पाठ होतात, जोपर्यंत तुम्ही बैठक मारून बसत नाही. बैठक केव्हा मारू शकता तुम्ही, ज्यावेळेला तुम्हाला रिडिंगची सवय असते. रिडिंगची सवय केव्हा लागते, ज्यावेळेला तुझा भावताल चांगला असतो. त्यामुळे एकातून एक येणाऱ्या गोष्टी आहेत ना. मग तुला शब्दाला प्रतिशब्दही सुचला पाहिजे ना. तिथे कुठलं तरी काम करताना एका शब्दाला मी अडलोय, तर मला प्रतिशब्द सुचतच नाही आणि मी तिथं ब्लॉक झालो. मी खूप साऱ्या लोकांच्या बाबतीत होतं ते. म्हणजे तुला रिडिंग वाढवणं मस्ट आहे. आणि हे एक चांगलं आहे की लोक रिडिंग करतायत. मला फारच चांगलं वाटतंय ते, की मी आता नवीन याच्यामध्ये पण पोरांमध्ये बघतोय ना, तर पोरं वाचतात सगळे. लक्षात येतं, एका वयाच्या टप्प्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात येतं की वाचायला पाहिजे. मग ते अगदी क्लिशेड वाक्य आहे ते, वाचाल तर वाचाल. अगदी क्लिशेड आहे, पण खरंच आहे ते. मी तुला वाचाल तर वाचाल हे अगदी खरं आहे. होतं काय, नेटफ्लिक्स किंवा प्राईमच्या ज्यावेळेला माझ्याकडे सिरीज येतात ना, त्यावेळेला मला ते रेडीमेड आलेलं आहे ना रे माझ्याकडे. मला माझं डोकं फार लावावं लागत नाही त्याला. मी काय बघायचं हे तुम्ही ऑलरेडी ठरवलंय मेकरनी, की माझ्या मनात तुमचा एक सीन बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये काय निर्माण होणार आहे, कुठल्या प्रतिक्रिया येणार आहेत, काय क्रिया उत्पन्न होणार आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मला त्याच्यावरती ओव्हरकम होऊन सेपरेट काहीतरी विचार करणं फार अवघड होतं तुम्हाला. म्हणून वाचन हा सगळ्यात चांगला प्रकार. सर, तुम्ही अभिनेतापर्यंत प्रवास सगळा सांगितलाच, पण आम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल की आधी तुम्ही कार्टूनच्या आवाजाचं डबिंग करायचं, तर ती फेज कशी होती आणि काय सांगाल त्याबद्दल? मी त्यावेळेला ना काम ह्याचं करायचो, मी प्रिंटिंग आणि ॲनिमेशनचं काम करत होतो. आणि त्यावेळेला आहे ना टेलिव्हिजन चालू झालेलं होतं. हे काय म्हणतो, चॅनल्स नुकतीच चालू झालेली होती, वाहिन्या खूप साऱ्या चालू झालेल्या होत्या. तर आमचं नाटकाचं ग्रुप होते, माझा समन्वय होता. श्रीरंग गोडबोलेंबरोबर पण काम करायचं, ग्रिप्स थिएटरमध्ये काम करायचो मी त्यावेळेला. श्रीरंग गोडबोले, उपेंद्र लिमये होतं किंवा बरीच लोक होते. आणि एकदा श्रीरंग गोडबोलेंची ते गेल्यानं मी त्यांना पण असिस्ट करायचो मी एका सिरियलला. प्रारब्ध नावाची सिरियल होती, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी होती बहुतेक, पंकज विष्णू पण होता. तर त्याला मी कामही करायचो आणि मी असिस्टही करायचो. तर एक दिवशी रंगाने बोलवलं आणि रंगा म्हटलं की अरे असं असं आहे. ETV मराठी नावाचं चॅनल चालू झालेलं होतं त्यावेळेला, आणि कामधंदे बंद कर सगळे आता, कारण खूप काम असणार आहे, फोकस व्हा आणि ह्या कामाकडे वळा, खूप काम आहे. म्हटलं ठीक आहे, बघूयात, करून बघूयात आपण. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की अरे डेन्वर द लास्ट डायनासोर नावाची सिरीज होती, ती जर्मन सिरीज होती. ती मी होतो, आनंद इंगळे पण होता, मोहित टाकळकर, अजून कोण होतं, महेश लिमये म्हणून एक मुलगा होता, बरेच होतं, 5-6 जण होतो आम्ही. रुपाली भावे म्हणून होते. आणि मग आणि त्याला ती अगदी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं रे. शुअरचा माईक असायचा, एक रूम होती. मग आत्ताचं जितके अद्ययावत स्टुडिओज आहेत तसे अद्ययावत स्टुडिओज नव्हते शुअरच्या. आणि त्याला व्हॉइस प्रोसेस पण करता येत नसायचा. तरी तो अमित पटवर्धन म्हणून आमचा एक मित्र होता, तो बराचपैकी किडेवाला होता यातला. त्याला तो कम्प्युटरशी मित्रासारखा वागायचा. तो अरे गरम झालाय त्याचं डोकं जरा वगैरे, असं इतपत त्याच्याशी असोसिएशन होतं. आणि मग त्याच्यामध्ये मी करायला लागलो तिथे. पहिले 52 एपिसोड केले काहीतरी, पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी आवाजाची वाट लागते. मग मी एक कुठलं तरी मॉर्टन फिशबॅक नावाचं कुठलं तरी कार्टूनमधलं कॅरेक्टर होतं, त्याला तर कम्प्लीट ते तसंच बोल, माय नेम इज मॉर्टन फिशबॅक या याच्यात. तर हे अवघड आहे, हे फार अवघड आहे. मग हे तू पूर्ण वेळ नाही बोलू शकत. कुठे जाणार आहेस, तर ती गेला तू माईक बोंबालला तुमचा आवाज त्याच्यामध्ये ते. तर त्यामुळे तरी ते 1 वर्षभर केलं मी, त्याच्यानंतर बंद केलं मी. आणि मग टेलिव्हिजनला प्रारब्ध नावाची सिरीज केली, ज्यावेळेला ह्याला शूट असायचं आमचं, रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट करायचं मी त्यावेळेला. तेही काही केलं. मग त्याच्यानंतर परत बंद केलं होतं. मग मी गेलोच नाही, मग टेलिव्हिजनकडे तर गेलोच नाही त्याच्यानंतर मी. तेवढंच एक हे केलं. बोला.
सॉरी, तुम्ही अभिनेते म्हणून तर आम्हाला माहीतच आहात, पण तुम्ही असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम केलंय आणि तुम्हाला बघून किंवा तुमच्या बोलण्यातून एक कळते की तुमच्याकडे फार वेगवेगळे विषय असतील आणि तुम्ही असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केल्यामुळे मला असं विचारायचं की तुम्हाला कधी दिग्दर्शक म्हणून काम करायला आवडेल का, किंवा तुम्ही कधी कुठला चित्रपट काढाल का? नाही, मी हे केलं, प्रोड्युसर म्हणून केलेलेच आहेत मी, 3-4 फिल्म्स केलेल्याच आहेत. विजय शिंदे, आम्ही लोकांनी मिळून केलेलंच. आत्ता बापलोक असेल, सोयरीक असेल, त्याच्या अगोदर यंगराड म्हणून एक आम्ही फिल्म केली होती. कागरला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो. दिग्दर्शक हा टास्क फार वेगळा आहे रे. म्हणजे मला मराठीमध्ये दिग्दर्शन करणाऱ्या लोकांचं फार कौतुक वाटतं मला. मग 2 वर्ष एका प्रोजेक्टवरती तो माणूस काम करत असतो आणि त्या पद्धती, त्या प्रमाणामध्ये त्याला पैसे मिळत नाहीत. बरं, तेही प्रोजेक्ट बरं गेलं तर, त्याचं जर काहीच झालं नाही तर काय करणार तुम्ही? आणि आपल्याकडे ना दिग्दर्शकाला सगळंच यावं लागतं. त्याला फिल्मही विकता यावी लागते, त्याला लेखनातलंही कळावं लागतं, त्याला आणि ह्युमन मॅनेजमेंट तर त्याला आहेच की हा रुसला, तिच्या तारखा नाही आहेत, त्याची बोंबाबोंब झाली आहे, हे आहे, हे सगळंच आहे. आणि त्यातला मार्केटिंग हा जो भाग आहे ना, हा खरं तर दिग्दर्शकाचा नाही. त्याच्यासाठी प्रोडक्शनवाले किंवा प्रोड्युसर्सनी इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि दुर्दैवाने आज मराठीमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही की मार्केटिंग. मागाशी आपण जो उल्लेख केला ना, मग मी परत त्याच्यावरती की खूप सारे मास मीडियाचे विद्यार्थी येत आहेत आणि आता पेपरमधनंही लोकांनी बोंबाबोंब केली होती ना मधल्या काळामध्ये की एकेका आठवड्याला 4-4 मराठी फिल्म येतात, मग काय करायचं? एवढे स्टुडंट बाहेर पडल्यानंतर त्या पोरांनी करायचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी तर काम पाहिजे ना यार. का त्यांनी भजीपावच्या गाड्या लावायच्या? काम पाहिजे ना. त्या फिल्म येणार आहेत, मग तुम्ही ऑडियन्स म्हणून सुधरवा ना त्यांना. ऑडियन्स म्हणून जर त्यांनी यायचं असेल तर हिंदीवरती बॅन कर ना. बॅन करू, ॲटलिस्ट काहीतरी तर बंधनं घालताल त्याच्यावरती. की एक ॲनिमल सारखी फिल्म येते आहे, एक जवान सारखी येते, एक गदर सारखी येते म्हटल्यानंतर एकाचीही डेअरिंग नाही मराठी फिल्म तिथे लावायची. मग ह्याच्यामध्ये थिएटर मालकांना मी दोष देत नाही, कारण त्यांचाही व्यवसाय आहे. पण ह्याची कुठंतरी तरी हे दुष्टचक्र थांबायला पाहिजे ना. अदरवाईज मग स्कूल्स बंद करा. परत त्याच्यातलंच आहे ना, खूप साऱ्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललोय मी की आमच्या पुढं उदाहरणं देताना लोक सांगतात की अरे बाहुबलीसारखी फिल्म मराठीत होत नाही, RR सारखी फिल्म होत नाही, कांतारासारखी होणारच नाही. तशा फिल्म मराठीत होणार नाही, कारण आमच्याकडे ऑडियन्स नाही, आमच्याकडे तिकीटं काढून बघणारी लोक नाहीत. माझं नवीन फिल्म आली तर माझ्या भावाचाच फोन येतो, चुलत भावाचा, मावस भावाचा, कोणाच तरी, बघितली बरं का तुझी फिल्म? मग मी म्हणणार तू तिकडं कुठं झाली रिलीज फिल्म? नाही मोबाईलवर आली माझ्याकडे. तर आता हे जर असेल तर हे कसं मी कॉम्पीट करणार आहे? या गोष्टींना कॉम्पीट करूच शकत नाही. त्याला काहीतरी तर त्याला पर्याय काढला पाहिजे, सोल्युशन काढायला पाहिजे या सगळ्या गोष्टींना. आणि कोणालाच सोल्युशन नको आहे त्याच्यामध्ये. बरं, हीच लोक जी आहेत ती तिकडे जाऊन बघतात. बरं, आता मला मधल्या काळात तर मी फारच खचलो होतो मध्यंतरी. हेच परत तीच उदाहरणं आहेत की ज्या पद्धतीने ऐतिहासिक येऊन अंगावरती आलं तुमच्या, किंवा काय बाहुबलीसारखं असेल, RR सारखं, कांतारासारखं जी येत होतं, तर मग माझ्या प्रत्यक्ष जगण्यातले विषय मांडायचे का नाही मांडायचे? मग तुम्हाला जर लार्जर दॅन लाईफच बघायचे तर मी मांडायचंच नाही, मला जे काय वाटतं ते मांडायचंच नाही. आणि फ्रस्ट्रेटिंग होतं मधल्या काळात. बाप जन्म काय बापलोक आणि ह्याच्या काळात तर मग कम्प्लीट डिप्रेशनमध्ये जायची वेळ आलेली होती की हे नाहीच आहे, मग हे आता काय करायचंय याचं. मला सगळ्यात ह्याच्यावरती रिस्टार्ट, 12th फेल आला ना, मला एनर्जी, ऊर्जाच मिळाली मला या सगळ्या ह्याच्यामध्ये. तोच माझी सक्सेस स्टोरी आहे, तुम्हाला माहिती आहे. तुमचा प्रोटॉगॉनिस्ट विजयी होणार आहे हेही माहिती आहे. दिव्याच्या खाली त्यांनी केलेला अभ्यास हेही आपल्याला माहिती आहे. आणि तरी तुमची फिल्म सक्सेस होते. चांगली फिल्म आणि चालणारी फिल्म ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, मुळात लक्षात घ्या. ती फिल्म चांगली पण आहे आणि चालली पण. आणि त्या पद्धतीच्या फिल्म्स करणाऱ्या मेकर्ससाठी ते वरदान आहे, आणि 100% वरदान आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की मोरॅलिटीच्या गोष्टी सांगा तुम्ही, 100 लोक नाही येणार, पण तुमच्या हक्काची 20 लोक बघतात तुमची फिल्म, तुमच्या हक्काची, आणि ती तेवढीच येणार आहे. आणि त्या पद्धतीच्या बघ तुम्हाला ह्याच्या सुद्धा काढून बघ, मोरॅलिटीवरती बोलणाऱ्या, भाष्य करणाऱ्या ज्या फिल्म्स आहेत ना, त्या 100%, आणि त्या फील गुडच्या फिल्म्स आहेत त्या तुमच्या, की तुम्हाला ते छान वाटतं, तुम्हाला भरून येतं बघताना, तुम्हाला छान वाटतं. आयुष्यातल्या चांगुलपणावरचा विश्वास वाढतो आपला, की नाही चांगली माणसं पण आहेत बरं का, त्याच्यावरचा विश्वास वाढतो. आणि अशा पद्धतीच्या फिल्म्स याव्यात.
सर, एका मुलाखतीदरम्यान तुम्ही एक खंत व्यक्त केली होती की चित्रपटात काम केल्यामुळे प्रेक्षकांना तुमचा चेहरा माहिती आहे, पण तुमचं नाव माहिती नाही आहे, तुम्ही कोण आहात हे माहिती नाही आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आत्ता हे चित्र बदललं आहे का? मला ते पहिल्यांदा फ्रस्ट्रेटिंग वाटायचं की ते आईला कोण रे, याला कुठं व्हायला रे, अरे तो ह्याच्यातला रे, चायला काय काय कुठं रे, अरे ते नाही का त्या ह्याच्यात होता रे, तुझी ती देवा काळजी म्हणला नाही का रे तो 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 तर ती मी अरे म्हटली असं काय करताय ते. नंतर मला लक्षात आलं की ती नाव माहीत नाही ही बरी गोष्ट आहे माझ्यासाठी. मग आता हे मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलंय का तर अजिबात नाही. तर मला नक्की वाटतं आहे की मला जर त्या कॅरेक्टरच्या ह्याच्यानुसार जर ओळख, अरे बाप लोकमधला बाप आहे बरं का हा, तर मला ती जास्त आवडेल. सोयरिकमधला इन्स्पेक्टर आहे बरं का, आय एम ओके विथ इट. मग मला पहिली खंत वाटायची, नाही म्हणणारच नाही मी, मला आणि 100% खंत वाटते तुम्हाला की अरे इतकी तुम्ही कामं करतात आणि तुम्हाला लोक नावानिशी ओळखत नाहीत. त्याच्यासाठी तुझा वेगळा स्ट्रगल असतो नावानिशी तुम्हाला ओळखायचा, आणि जो मला करायचंच नाही, नको मला. जे आहे ते उत्तम आहे. मला पिशवी घेऊन भाजी आणायला जाता येतं आहे, मला हॉटेलला जाऊन खाता येतं आहे, 4 लोक बघता आले कुठे तुम्ही फिल्ममध्ये का, हां बेस्ट, एवढंच होतं तिथपर्यंत. तुम्हाला येऊन लोक चिकटत नाहीत, हे फार छान आहे. मला माझं प्रायव्हेट आयुष्य आहे, खाजगी आयुष्य आहे, ते छान पद्धतीने जगता येतं आहे मला. अगदीच. पण सर, प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज येते की आपल्याला आईवडिलांना प्राऊड फील, त्यांना प्राऊड वाटलं पाहिजे असं काहीतरी काम करायचं आहे. आणि अजून एक फेज येते की आता माझ्या मुलांना प्राऊड फील झालं पाहिजे असं मला काम करायचं आहे. आता ती तुमची फेज आहे की मुलांना प्राऊड फील झालं पाहिजे. तर आता मुलांबद्दल व्यक्त होताना काय सांगाल? पोरं काय नवीन पिढीतली आहेत मुलं, लहान आहेत मुलं, माझी 8वीतली मुलं आहेत, नवीन पिढीतली आहेत. त्यांना मग मी आता परत येत की त्यांचे आयडॉल जे होते अभिनयातले, की ते जे बघत होते, मग त्यांच्या आवडी ज्या होत्या, तर त्यांना टायगर श्रॉफ भयंकर आवडायचा. की तो अरे बाबा काय काम करतो टायगर श्रॉफ, एक नंबर. सलमान खान त्यांना भयंकर आवडायचा, अरे कसली फाईट मारली नाही का, कसलं हे झालं नाही का. मग मी काय केलं त्याला की ठरवून 12th फेल दाखवली मी. पहिले 5 मिनिटं इरिटेट झालं आणि त्याच्यानंतर ते अडकत गेले त्याच्यामध्ये. अरे असं कसं काम करतो, पण तो काम करतो असं वाटतच नाही बाबा. म्हटलं हे ॲक्टरचं यश आहे, त्या ॲक्टरचं यश हे आहे. मग मी त्यांना पंचायत दाखवली. पंचायत 2दा पाहिली त्यांनी रिपीट. किती मग खेड्यात, मग गावाकडे आम्ही जाऊन येऊन येतो, पण खेडं असं आहे तो पेसच माहीत नाही त्यांना कोणालाही. की ती जी आहे ते खाट करून उठलं, हे केलं ते केलं ते केलं, त्याला खाट 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 चाललेलं, तो पेसच माहीत नाही, आलाय बसलाय, हां जाऊ रे ठीक आहे रे, तर असं आयुष्य असतं हे माहीतच नाही त्यांना. आणि तो त्यांचा त्या लेवलला स्ट्रगल चालूच आहे. मग त्यांचं तर स्ट्रगल जास्त आहे पोरांचं. मी आत्ताच्या ह्याच्यातलं बघतो, इतकी सारी समोर तुम्हाला आहेत ना आमिष असताना, त्या सगळ्या आमिषांना बाजूला सारून स्वतःला जे पाहिजे ते करणं हे फार अवघड आहे रे. मग त्यांच्यासमोर फुटबॉल आहे, ॲनिमे आहे, त्यांच्याकडनं बऱ्याच साऱ्या गोष्टी कळल्या. ॲनिमे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये की हे ॲनिमे आहे. मग त्यांनी मला सांगितलं हे ॲनिमे आहे काय, ज्ञान असं काहीतरी त्यांनी 4-5 नावं सांगितली मला त्याच्यामध्ये. आणि त्यांना फ्रस मग आता ती मग खरं तर बिचाऱ्यांवरती आम्ही एक्सपेरिमेंटच केलेत असंही म्हणायला हरकत नाही. मग ते त्यांच्यासाठीचं ते होम लर्निंग चालू होतं पहिल्यांदा त्यांचं. मग वेगवेगळ्या शाळात घातले मी त्यांना की टिपिकल चाकोरीबद्ध शिक्षण नको. ज्या शिक्षणाने माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण केली पूर्ण शिक्षण संस्थेविषयी, शिक्षणाविषयी, त्या पद्धतीचं शिक्षण पोरांना नको हे मला फार मनापासून वाटत होतं. म्हणून मग मी वेगवेगळ्या पद्धती आम्ही त्यांच्यासाठी, की मी आणि बायकोने ठरवून की नाही ह्या इकडे टाकून बघूयात, तिकडे टाकून, म्हणजे ते मुलांच्या कलांनी शिकवलं जातं. की एका वर्गात काय 5च मुलं आहेत, मग अच्छा तुला काय आवडतं आहे, चित्रकला आवडतं आहे, हे आहे. पोरं त्यालाही बोर झाली. 6वी 7वी 5वी 6वीला त्यालाही बोर झाली, नको. मला म्हटलं नाही आम्हाला नाही शिकायचं. मग काय करूयात. मग असंच आम्ही एकदा पुण्यातनं फिरत असताना शाळा दिसली. मला म्हटलं काय बाबा आहे. मी म्हटलं शाळा आहे, चल जाऊ आत. आतमध्ये बघितले वर्ग होते छान होते. पोरं आम्ही बसू का म्हटलं विचारू. त्या बाईंना विचारलं, पोरं म्हणतात बसू देत का आजचं. हो बसू देत की काही प्रॉब्लेम नाही असं म्हणून बसलेत. ती कॉर्पोरेशनची शाळा होती, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शाळा होती. शाळा नंबर 47, पुणे नंबर
त्यांनी ॲडमिशन घेतली तिथे आणि त्यांच्यासाठी वेगळं जग ओपन झालं. मग पहिल्या दिवशी माझ्या मुलांनी मग जेव्हा रेग्युलर ॲडमिशन जाईल तेव्हा तो येऊन सांगितलं, त्याने मला सांगितलं की बरं ती शाळेत खिचडी असते, हे असतं, ते असतं, सगळ्याच गोष्टी असतात. पण तो त्याचा जो एक मित्र झाला होता तो मला म्हटला, बाबा तू काय संजू का काय नाव, तो आहे ना त्याचं तिखट खाल्लं मी आज. म्हटलं म्हणजे? म्हटलं त्याला लय आवडतं तिखट. म्हटलं म्हणजे? तर तो मुलगा कांदा लसूण चटणी तिखट टाकून भाकरी घेऊन आणि त्यांनी पहिल्यांदा ती चव चाखली होती त्याने आणि त्याला डोळ्यातून पाणी बिणी येऊन तो लय भारी लागतो बाबा. तर त्याला एक एक एक्सप्लोर झालं. मग आता सांग, मग बाकीच्या शाळांमध्ये शिकत असताना आहे ना त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम व्यक्तीसुद्धा नव्हत्या कोणी. जे कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्या वर्गामध्ये 4 मुस्लिम पोरं आहेत, त्यांच्या वर्गामध्ये 5 नेपाळी पोरं आहेत, ख्रिश्चन ह्याच्यामधनं आलेली पोरं आहेत, झोपडपट्टीमधून राहणारी पोरं, आणि सगळी अत्यंत उत्तम आहेत पोरं. आणि ती इतकी गुण आहेत त्या पोरांच्या अंगामध्ये, मग गुणही म्हणू शकते आणि किडेही म्हणू शकते, दोन्ही येते. मग ती मग बॉल कशा पद्धतीने पकडायचा, बॉल कशा पद्धतीने मारायचा, एवढी ताकद कशी आहे, त्यांच्या दृष्टीने ते सेल्फ लर्निंग चालू झालं. त्यामुळे लोक सरकारी पद्धतीच्या शिक्षणाला का नावं ठेवतात हे मला कळत नाही. कारण तिथला जो स्टाफ असेल किंवा तिथली जी लोक इतक्या मनापासून शिकवत आहेत ना ती लोक, माहिती मग रिअली आय एम व्हेरी थँकफुल टू दॅम. आणि ती वेगळ्या पद्धतीची पोरं मला बघायला मिळाली, जी अगदी सिक्युअर्ड झोनमध्ये होती. जायचं यायचं, पडशील, लागेल, हे होईल ते होईल, काही नाही. आता शर्ट मळलेले असतात, फाटलेले असतात, शर्टवरती शाईचे डाग असतात, खरकट हाताला लागलेलं असतं, हे झालेलं असतं. ती मी म्हटलं आत्ताशी बालपण चालू झालं त्यांचं. हे बालपण आहे ना, हे अपेक्षित आहे. आणि ती हे झाली का युनिटी, म्हणजे जसं चक दे इंडियामधलं जसं होतं ना की तो टीम बांधतो, तसं झालं. कोणाचं तरी भांडण झालं, कोणाचं तरी आमच्या पोरांपैकी कोणाचं तरी भांडण झालं आणि अख्खा वर्ग त्याच्या बाजूने उभा राहिला. तर त्याच्या दृष्टीने तो मग युरेकच होता. अरे एकदम 20 पोरं आपल्या बरोबर आहेत म्हटलं. तर ही जी हे आहे ना ते त्यांचं लर्निंग चालू झालं. आणि ते जे माझ्यासाठी पण लर्निंग आहे, ते शिकतायत, त्यांच्याबरोबरीने मी शिकतो आहे. तुम्ही एवढा तुमच्या अभिनयाबद्दल सांगितलं, पण तुम्हाला तुमची आयुष्यातली पहिली कौतुक ज्यांनी केलं ते आठवतं का, किंवा लक्षात आहे का की ज्यांनी तुम्हाला अजून कळलं की नाही बाबा आपण आता अजून पुढे काम केलं पाहिजे, अशी एखादी कौतुकाची थाप आठवते का? मला आहे ना, मी तुला सांगू, मग कौतुकाचं डायरेक्ट नाही, मग समीक्षक लिखितात हे आहे. मला डॉक्टर लागूंचं एक वाक्य फार मस्त वाटतं मला याच्यामध्ये, की डॉक्टर लागू ज्या वेळेला व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला लागले तर सलग 7 नाटकं पडली त्यांची, सलग. आणि ते एका पॉइंटला फ्रस्ट्रेट झाले ते, की एकही चालत नाही नाटक यार माझं, याला काय अर्थ आहे. आणि ती म्हटले विचार करत आहे, बहुतेक लमाणमध्येच उल्लेख आहे त्याचा. आणि विचार करत असताना त्यांच्या असं लक्ष झालं की मी जर वाईट ॲक्टर असतो तर मला ही 7 नाटकंही मिळालीच नसती. मला पहिल्या नाटकानंतरच आहे, माझंही तसंच आहे. मी जर वाईट ॲक्टर असतो तर मला पुढच्या फिल्म्स मिळाल्याच नसतं या सगळ्या याच्यामध्ये. आणि कौतुकाचं जर म्हणशील ना तर मला अजून मग एक अगदीच मग परत ते काय असतं ना, ती मग आत्मस्तुती टाळावी अशा मताचा मी आहे. पण ती तू विचारलं म्हणून सांगतो, वेगळ्या ह्याच्यातलं आहे. दुबेजींचा वाढदिवस होता पुण्यामध्ये आणि मग सगळी अशी मग थोर मंडळी जमा झाली होती. दीपाताई होत्या, सुहास जोशी होत्या, अमृता होती, किरण यज्ञपुरोहित, संदेश, दुबेजी स्वतः, डॉक्टरही होते बहुतेक मला वाटतं. आणि दुबेजी त्यांचं आहे ना अंधायुगवरती फार प्रेम त्यांनी, मग तुमच्यापैकी कोणी वाचलं का नाही मला माहीत नाही नाटक. अंधायुग नावाचं धर्मवीर भारतींचं नाटक आहे. ते महाभारतातलं एक 17-18 दिवस, आणि तो युद्ध हारत आलेले आहेत, कौरव युद्ध हारत आलेले आहेत, अशा ह्याच्यावरचं तो नाटक आहे तो. आणि त्याच्यामधलं एक पॅसेज आहे की जिथे गांधारी कृष्णाला शाप देते की तो दुर्योधन आलेला आहे, दुर्योधन पडलेला आहे आणि अश्वत्थामा येतो आणि तो हे करतोय आणि तो तिला चाहूल लागते काहीतरी गांधारीला. आणि ती म्हणते कोण आहे गो, आणि तिने डोळ्याची पट्टी काढते ती. तर तो विदुर सांगतो कोई नाही, अश्वत्थामा है, शायद विदा लेने आए थे दुर्योधन की अंतिम अस्थि शेषों से. बरं तोपर्यंत तिला माहीतच नाही आहे की दुर्योधन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर ती फुटते ती बाई. आणि तो जो पॅसेज होतो ना, तो दुबेजी फार कमाल करायचे होते की तो वो पडा है कंकाल मेरे पुत्र का, किया है ये सब कुछ कृष्ण तुमने किया है, यदि तुम चाहते तो रुक सकता था महायुद्ध ये,
लेकिन तुमने ऐसा नहीं किया, क्यों नहीं वो शाप दिया तुमने भीम को, जो दिया तुमने निरपराध अश्वत्थामा का, प्रभुता का दुरुपयोग किया है कृष्ण तुमने, यदि मेरी संचित सेवा में तप. आणि हे म्हणत असताना आहे ना ते आडले एका ठिकाणी दुबेजी बोलत आहेत आणि ते कमाल हे करायचे. आणि ते जिथं आडले तिथून पुढे 2 लाईन मी त्यांना हे केला, प्रॉम केला. बाकी जे ऐकत होते आणि मी ते ऐकता कारण मला कधीतरी त्यांच्या तोंडून ऐकलेलं होतं आणि मी ती पुढच्या 2 लाईन हे केल्या कि यदि मेरी संचित सेवा में तप है तो सुनो कृष्ण सुनो, तुम भी सुनो, मैं तपस्विनी गांधारी अपने सारे पुण्यों का बल लेकर कहती हूँ, प्रभु हो पर मारे जाओगे पशुओं की तरह, प्रभु हो या परात्पर हो पर मारे जाओगे पशुओं की तरह. असं काहीतरी होतं ते झालं बिलं ते दिलं तिथे झालं, बोलले बिलं ते झालं. आणि दुबेजीने इधर या कब बाय हट किया तुम्हें, म्हटलं मी आप बोलते थे तभी बाय हट किया. अच्छा आहे. मग किरणही मला म्हटलं अरे मस्त होतं, म्हटलं ते बरं झालं तू हे केलं ते गेलं. आणि ते झाल्यानंतर बॉम्ब पडला माझ्यावरती. मग दुबेजींनी 350 हिंदी कविता दिल्या मला वाचायला. मला म्हटलं हे पाठ कर, मला याचा कार्यक्रम करायचा. महाश्वेता देवींच्या, धर्मवीर भारतींच्या, भवानी प्रसाद मिश्रांच्या अशा वेगवेगळ्या कविता दिल्या आणि ज्या माझ्याच्यानी बाप जन्मात पाठ झाल्या नाही, शक्यच नाही. अरे तुला माहिती मग आता काय प्रमथ्यू गाथा यांचं काय धर्मवीर भारती 60 पानाची कविता आहे ऑलमोस्ट ती. तू काय कशी पाठ करणार तू? अशा 300-350 कविता दिल्या त्यांनी मला पाठांतर. पण त्यावेळेला ते जे होतं ना ते असं मला भरून आलं होतं की म्हटलं ती येस हे आहे की ती बोलताना कुठतरी आणि तो असं फाटकन आला. आणि ती भाषा इतकी गोड आहे अरे ती. मग ती संस्कृत प्रचूर आहे आणि आपल्याला सवय आहे ती उर्दू प्रचूरची सवय आहे. मग दुबेजींचं ती ही पण फार कमाल होती म्हणायचं ते. काय गीत फरामोश नावाची कविता आहे त्यांची, आय थिंक सो, भवानी प्रसाद मिश्रांची. जी हाँ हुजूर मैं गीत बेचता हूँ, तरह तरह के गीत बेचता हूँ, किस्म किस्म के गीत बेचता हूँ. जी हाँ हुजूर मैं गीत बेचता हूँ, कुछ गीत लिखे सुने में मैंने कुछ. अरे कमाल कविता म्हणायचं. आणि दुबेजींचं मी म्हणते ती बाय कळत नकळत ते जे संस्कार होत जातात ना तुमच्यावरती, ती बाय तुमच्या हातात असतं तुम्ही काय घ्यायचं ते तुमच्या हातात. मग ते म्हटले होते की तू ऍक्टिंग सिखा नाही सकता, ऍक्टिंग आप सीख सकते हो. ते तुमच्या हातात असतं तुम्ही काय घेतात आणि काय नाही घेतात. सर, तुम्ही इतका खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेला आहात. कौतुकाची थाप तुम्हाला अनेकांकडून मिळालीच, पण तुम्ही स्वतः कधी तुमची पाठ थोपटली आहे का की हां आत्ता तू परफेक्ट योग्य मार्गावर आहेस किंवा यापुढे आत्ता तू असं चाल? आत्मस्तुतीबद्दल तुम्ही सांगितलंच, पण तरीही तुम्ही स्वतःची कधी काय मी तुला सांगू का, स्वतःची पाठ जिथे थोपते ना मी तिथे मी संपून जाईल. मला हे 100% माहिती आहे की मी स्वतःचं कौतुक ज्यावेळेला करेन त्यावेळेला मी संपून जाईन. मग मला यायलाच लागलं ना. मी जेव्हा स्वतःला काय शॉट दिलाय मी याला कर्मानी मी याला स्वतःच्या त्या मग कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचं कुठल्या याच्यात तर ती असमाधानी असणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे त्याची. बाकीच्या गोष्टी नंतर येतात. तुम्ही असमाधानी असलं पाहिजे आणि टेक इट पॉझिटिव्हली, वेगळ्या अर्थाने नाही म्हणून टेक इट पॉझिटिव्ह. की मग प्रत्येक फिल्म मग एक तर मुळात स्वतःची फिल्म बघायला तुमच्याकडे ना फार मोठं धारिष्ट्य लागतं. मग स्वतःला पडद्यावरती बघणं अरे बाप रे असं होतं मला. आणि त्यावेळेला फार फ्रस्ट्रेट होतो आपण माहिती नाही की यार हा आहे ना सिक्वेन्स असा करून बघायला पाहिजे. मग आता मी रेडू नावाची फिल्म केली होती आम्ही, मी आणि छायाने, सागर वंजारी आमचा डिरेक्टर. तसं जर बघायला गेलीस ना तर रेडूमध्ये छायाच्या वाट्याला काहीच कॅरेक्टर नव्हतं, ते फक्त सपोर्टिंग होतं. त्या रोलमध्ये जी गंमत आणली ना ती फक्त आणि फक्त तिचं क्रेडिट आहे, छायाचं फक्त आणि फक्त तिचं क्रेडिट आहे. आणि ती बारीक बारीक अरे मी तुला सांगू का, तिने नाकातलं का कानातलं काहीतरी आणलं होतं. मला म्हटलं हो शेंडे ते ना मी आईचं एक आणलंय कानातलं का नाकातलं तर ते मी घालते, मला बरं वाटते. मी आईसारखे थोडे मॅनरिझम्स घेते त्याच्यामध्ये, ते बरं वाटतं. आणि ते कुठेतरी पडलं त्या दिवशी. तिने ती म्हणजे सगळं अख्खं युनिट तिने कामाला लावलं होतं त्याच्यानंतर की ती काही कारण मला शोधून आणून द्या काही कारण तिला. आणि अस्वस्थ झाली होती. आणि मग तिने त्याच्यानंतर ते आले आणि मग परत आहे. मला तर इतकी मदत केली तिने माहिती तुला, कारण माझा मालवणीचा काही अर्थार्थी संबंध नाही. ती आणि विजय नारायण गवंडे हे 2 लोकांनी मला इतकी मदत केली. मग तिने बारीक गोष्टी पण भरायला लावल्या मला त्याच्यामध्ये रोलमध्ये, की असं करून बघता का, तसं करून बघता का, हे बघा नाही आमच्या इकडे कोकणात असं नाही म्हणता, असं म्हणतात. मग ती मान हलव, मग हे कर ते कर, आडकीत हातात घ्या, ह्या गोष्टी. आणि ते गिव्ह अँड टेक मधल्या गोष्टी होत्या त्या.
तेव्हा ती मग चांगलं काम होणं कुठल्याही ॲक्टरचं ना हे एकट्याचं कधीच नसतं, कधीच नसतंय. आणि परत तुम्हाला अनुभवावंच लागतं त्या गोष्टी, की तुम्ही जोपर्यंत त्या अनुभवत नाही तोपर्यंत तुमचा त्या प्रोसेसवर विश्वास नाही बसत तुमचा. मग तुम्ही किती आपटले असतील, समोरून जर काहीच नाहीये, तुला रिस्पॉन्सच नाही, तर काय करणार तू त्या कामाचं? समोरचा माणूस ज्यावेळेला तुम्हाला सतत पंपअप करत असतो ना, रे असं करून बघा, तसं करून बघा, त्यावेळेला कामामध्ये मजा यायला सुरुवात होते. सर माझा एक प्रश्न आहे, मराठी कलाकार आहेत, स्क्रिप्ट वाचण्यात भूमिका नाकारतात, पण तुम्ही त्या भूमिकेचं सोनं केलं आहे प्रत्येक. मला हे बघ, मी तुला सांगू का, मग आता मला माहीत नाही स्क्रिप्ट वाचून रोल नाकारतात का हे कारण आहे. नाकारण्याला आहेत ना, अरे ती किती छान वाटतं माहिती तुला. मग आता कोणीतरी येऊन स्क्रिप्ट घेऊन आला तुझ्याकडे, बरं लेखक लोकही चाप्टर असतात माहिती आहे, तुम्हाला डोळ्यापुढे ठेवून स्क्रिप्ट लिहिलंय, बरं हे तुला माहिती असतं की रोल तुला डोळ्यापुढे ठेवूनच लिहिलाय, बरं हे तुला माहिती असते की हा माझ्या इथनं जाऊन तुझ्याकडे आलो तुला हेच सांगणारे वाक्य आहे, पण तुम्हाला ते सुखावतं ना यार, ते तुम्हाला सुखावणारं असतं ना. आणि ती किती छान आहे ती. मग एक माणूस काहीतरी 1 वर्ष 2 वर्ष त्यांनी कष्ट केलेले आहेत, चांगले वाईट भले बुरे जे काय ते नंतर ठरतं, पण त्यांनी काहीतरी केलेलं आहे आणि तो तुझ्याकडे अप्रोच झालेला आहे. आणि मला तर मी माझ्या वैयक्तिक सांगतो, बाकीच्यांचं मला माहीत नाही, माझ्याकडे जर वेळ नसेल ना तर आणि तरच मी नाही म्हणतो, अदरवाईज मी शक्यतो नाही म्हणत नाही. त्याच्यातही काहीतरी बरं काढता येतं ना तुम्हाला. काही नाही तर 50 जण तर नवीन ओळखीचे होतात माझ्या. असिस्टंट डिरेक्टर्स असतात, कॅमेरा असिस्टंट असतात, व आर्ट डिपार्टमेंटची पोरं असतात, स्पॉटची पोरं असतात, नवीन ॲक्टर्स असतात, तुझे काय एक्स्ट्राजमध्ये काम कर, 50 लोक तर नवीन ओळखीचे होतात माझे. मग नाही कशासाठी म्हणायचं नाही. वेळ नसेल तर एका वेळेला 2 ठिकाणी जाऊच शकत नाही आणि मी ते शक्यतो क्लॅश होऊही देत नाही मी की एका ह्याच्यात. त्यामुळे स्क्रिप्ट तुमच्यासाठी आलं, तुमच्याकडे स्क्रिप्ट येणं याच्यासारखं म्हणजे सुखाचं हे नाही माहिती तुला. सुख असतं तुझ्याकडे कुठलं तरी स्क्रिप्ट आलंय. माझ्याकडे मग एक काळ ते मी म्हटलं माझ्याकडे एक काळ तर असा होता ना, अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत 12 ते 14 स्क्रिप्ट होते माझ्याकडे नवीन, आणि मला छान वाटायचं त्याकडे बघताना. 14 स्क्रिप्ट आहेत आपल्याकडे, नवीन स्क्रिप्ट आले, हे छान. आणि ही आतून सुखावणारी भावना असते अरे तुम्हाला. मग चूजी राहतो मी रोलला, हे करतो ते करतो, राहत असाल मला माहित नाही, मला लोक राहतात चूजी, मला नाही चूजी राहता येत. मला माझं जे काही आहे ते 100% दे, आणि जे फसतं कधी मलाही माहिती, ते खूप सारे रोल फसतातही आणि ते फसणारच आहेत, कारण तुम्ही 100% देऊच शकत नाही. जसं एखाद्या स्क्रिप्टमध्ये जर तुझ्या वाट्याला 60 सीन असतील तर त्यातला एखादाच सीन तुझा असतो, बाकीचे जे असतात ना ते सीन असतात, पण एकच सीन असतो की जिथे तुला तुझा टाक की आता इथे बॅटिंग कर बरं का, किंवा इथे आता आहे ना तुला पाहिजे ते दाखवू शकतोस बरं का तू. तसंच स्क्रिप्टचं पण असतं की एखादं स्क्रिप्ट बरं असतं. मेहमूद साहेबांनी पूर्वी सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये, मेहमूद ॲक्टर, की तुम्ही ज्याला 50 कामं कराल, 50 कामं बरी वाईट नंतरची गुड 50 कामं कराल, त्यावेळेला एक बरं स्क्रिप्ट तुझ्या वाट्याला येतं, कारण तू दिसत असतोस. अरे यार उसको पूछ कर दे, वो आएगा शायद. पण तू काम करत राहा आणि चांगली आणि छान फील आहे, फील गुड आहे ते. नाही, पण कोणत्याही एकातरी म्हणजे स्क्रिप्टला तुम्ही नाही म्हटलं असेल तर काय म्हणून नाही म्हणता? वेळ आणि दुसरी वेळ. मग मी आता अगदीच खोदून विचार तिथे तरी एक फिल्म होती, नाव नाही सांगत त्याचं मी, त्याने स्क्रिप्ट आणलं माझ्याकडे, ते होतं 250 पानांचं. तर मी म्हटलं, मी अगदी त्याला ते त्याचं त्रैराशिक मांडून दाखवलं की हे म्हटलं तू जे लिहिलेलं आहेस आत्ताचं, तर हे सगळंच्या सगळं शूट करायचं. म्हटलं सगळं शूट करायचं, ह्याच्यात काही एडिट काहीच नाही याचं. तर मी म्हटलं साधारणतः 400 मिनिटाची फिल्म आहे, एकच फिल्म. नाही एवढी कुठे. म्हटलं असं काय करतो, 400 मिनिटाची फिल्म आहे. बरं त्याच्यामध्ये वरचा जो असा एडिट आपण म्हणतो ना, ज्याला शेपअप करताना आपण कापून टाकतो ना, तसं खूप सारं मटेरियल होतं आणि त्याचा गाभा एवढाच होता आणि तो छान होता गाभा. तो गाभा फार छान होता, पण तो फापट पसारा जो होता तो खूप होता. म्हटलं तो कट करून टाक. नाही सर तर मजा आहे, ती कॅरेक्टर गेलं की होईल ते होईल. ठीक आहे बघ तू, मला 1-2 दिवस द्या, येतो मी. तो 2 दिवसांनी आला माझ्याकडे. म्हटलं स्क्रिप्ट तुम्ही म्हटलं होतं स्क्रिप्ट लहान कर, स्क्रिप्ट लहान केलं. म्हटलं ओके, किती? म्हटलं 216 पानाचं झालंय.
म्हटलं 250वरनं 216 म्हणजे प्रगती आहे. मी म्हटलं हा आहे. तर त्यांनी फक्त पॉईंट साईज बारीक केला होता. त्यांनी स्क्रिप्ट काहीच केलेलं नव्हतं त्यांनी. मी म्हटलं उचल तुझं स्क्रिप्ट तू निघून जा, तुझ्या आयुष्यात काही घडत नाही. म्हटलं फक्त पॉईंट साईज बारीक केला होता त्यांनी. 36 पानं त्यांनी फक्त पॉईंट साईज वरती कमी केलेली होती, बाकी काहीच नव्हतं त्यांनी केलेलं. तुम्ही काय मग आलेला जो असतो ना, म्हणजे ती मग दूध गरम करायला ठेवल्यानंतर दुधाला उतू जातं ना त्याला, तो तसं ते विचारांचं असतं. तुम्ही लिहायला बसलात ना की खूप सारे विचार येत जातात, ते लिहून काढ, ते लिहून काढ. जे विचार येतात ना ते लिहून काढू आपण. तुम्हाला काय स्क्रिप्ट व्हायचं पण त्याला नंतर शेपअप कर. 5 दिवसांनी वाच ना, तुझं स्क्रिप्ट आहे ना, तू वाच ना, हे 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 स्क्रिप्ट आहे, हे वाचलं मी, हे बकवास आहे यार, नाही हे बरं आहे यार, ठेव. तर बकवास आहे यार हेच 95% असतं, पण ते बाजूला टाकून द्यायची ताकद लागते आपल्यामध्ये. ताकद असावी लागते तुम्हाला की मी काम केलेलं ना, स्वतःच्या कामाला रिजेक्ट करायला फार मोठे धैर्य लागतं तुम्हाला. सर, कोणत्या दिग्दर्शकाला किंवा भूमिकेला स्वतःहून अप्रोच केलंय कधी? मी जिथे जिथे स्वतःहून अप्रोच झालो ना तिथे तिथे रिजेक्शन आहे मला. मध्ये मध्ये मग पूर्वी ना, मग जेव्हा चिल्लर पार्टी फिल्म आली ना माझी, त्याच्यानंतर मला असा एक कॉन्फिडन्स आला की करू आपण, जाऊ. तर मग मी असं जसं ट्रॅडिशनल पद्धतीने करतात की आय एम सो अँड सो, हे असं असं करत ते फोटो बिटो काढले आणि हे ते. तर मुकेश छाबड़ा मला म्हटले क्या कर रहे हो? म्हटलं यार भेजना है. क्यों? म्हटलं यार काम केली की पागल व्हा. मी म्हटलं अरे काय करतो, लोकांकडे जाऊ दे ना. नाही नाही क्यों कर रहे हैं? म्हटलं नाही तो करो आपको करना है वो. म्हटलं ठीक आहे. ते मी साधारणतः 60 ठिकाणी पाठवलं ते 60, आणि मला 3 ठिकाणून बोलवलं मला, आणि ते सुद्धा सिरियलच्या याच्यामध्ये. ती एका ठिकाणी गेलो तिथं, बरं ते सिरियलचं मला तोपर्यंत माहीतच नव्हतं ग, ते सिरियलच्या ऑडिशन्स कशा असतात ते. एवढं दिलं होतं त्यांनी पाठांतराला, माझ्या तोंडाला फेस आलं. मी म्हटलं अरे हे काय वाचायचं एवढ्या ह्याच्यात. बरं तेवढ्या ह्याच्यातूनही त्यांनी ते जी काही मोडकं तोडकं बोललो होतं मी, त्याच्यातूनही त्यांनी मला सिलेक्ट केला. मला म्हटलं पैशाचं काय? मी म्हटलं एवढे नाही इतना पैसा नाही मिळता सर. म्हटलं नाही करणे मिळतो. आणि बाकीच्या 2 ह्याला गेलोच नाही मग पुढच्या ह्याला. त्याच्यामुळे मला, मी जिथे काम मागायला गेलो तिथं मला कधी काम मिळालेलं नाही. स्वतःहून ऑडिशन्सचे फोन येतात, त्या ऑडिशन्स पाठवल्यानंतर 100% काम मिळतं. मग फोर्स नावाची फिल्म केली होती मी, याची निशिकांत कामतची, बारीक रोल होतं. तर ती ऑडिशनला गेलो, मुकेशच होता, मुकेश छाबड़ाच होता. तर मला म्हटलं ऐसा ऐसा कॅरेक्टर आहे आपको करना है. म्हटलं हां करता हो. केलं बिलं हे झालं. आणि मी काही गोष्टी पाहतो, मी ऑडिशन केल्यानंतर आहे ना मी परत त्यांना फोन करत नाही. कास्टिंग डिरेक्टरला आहेत ना, परत फोन करून त्याला इरिटेट करत नाही, कारण माझ्यासारखे त्याच्याकडे साधारणतः 500 लोक असतात ते, आणि 500 जणांचे फोन म्हणजे तो केस उपटून फिरायचा बाकी राहील. जर तुझं काम झालेलं असेल तर तो तुला हे करतो. आणि पहिलं मला वाटायचं की अरे त्याला वाईट वाटेल, त्याला मेसेज तरी ॲटलिस्ट टाकायला. पण नंतर मला लक्षात आलं नाही हे नाही होऊ शकत. मग मला पूर्वी ह्यांनी पण, विशाल भारद्वाजांनी पण सांगितलं, मी कमीने नावाची एक फिल्म केली होती त्यावेळेला. तर मला म्हटलं की तू आपकी ज़रूरत है ना तो आपके कहीं से भी ढूंढ के निकालेंगे. गुड मॉर्निंग, गुड नाइट, हैप्पी न्यू ईयर, हैप्पी बर्थडे, ये मैसेजेस करके फ्लर्टिंग मत करो किसी को भी. ये मेरा मशवरा है, आप बिल्कुल भी मत करो. म्हटलं. आणि मी ते त्या बाबाचं मी फार पाळलं. मी ते सांगितली नाही सर कैसे हो आप, नाही. ऑडिशनला आलं, ऑडिशन द्या, गपचूप बाहेर बाजूला जाऊन बस. आणि ते हिच हां छावर. तर त्याची ती ऑडिशन झाली माझी याला फोर्सच्या वेळेला. आणि 8 दिवसांनी फोन आला मुकेशचा मला, ओ शशांक भाई नहीं हुआ आपका. म्हणलं कोई दिक्कत नहीं, कोई बात नहीं. तर आपल्याला असतंच नाही. म्हटलं कौन कर रहा है? तर म्हटलं कुमुद कर रहा है, कुमुद मिश्रा. म्हटलं अच्छी बात है, कुमुद इज व्हेरी गुड ॲक्टर, कुमुद इज. हां 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 हां. परत मुंबईत कुठेतरी भेटला मला. म्हटलं हो गया शूट? नहीं हुआ है यार शूट. म्हटलं मुकेश कुछ भी बोल रहे. म्हटलं वो रोल मेरा ही है. तो मला क्या बात कर रहे हो सर, कास्टिंग फाइनल हो गया उनका, ये कर रहे का, ये रोल मेरा है, कुछ भी बात करोगे. म्हटलं तू देख ले. त्याच्यानंतर आहे ना 6-7 महिने शूटच झालं नाही त्याचं. आणि एक दिवशी मुकेशचा फोन आला मला, आपकी जीप काली है. म्हटलं क्यों? आ जाओ ऑफिस पे, एग्रीमेंट.
मी म्हटलं किती तू इथून म्हटलं मला तो रोल फार आवडलेला होता. मी म्हटलं फार भन्नाट रोल आहे म्हटलं, आणि मला असं इथून वाटत होतं की यार हा माझा रोल आहे, हा गेला नाही पाहिजे गेला. आणि म्हटलं म्हणून ते माझ्याकडे आलं. मी म्हटलं तुला म्हणून वाटते ती मजा आहे त्याला पण ती. म्हणून म्हटलं की ती ऑडिशनला बोलवल्यानंतरच होतात, पण स्वतःहून जिथं अप्रोच झालो ना कुठंच नाही, ॲब्सोल्युटली कुठंच नाही की मला काम पाहिजे चल, असंच होतं त्याला. सर आता ऑडिशनचा मुद्दा निघाला म्हणून विचारावं असं वाटतं की काही मुलाखतीत काही कलाकारांना बोलताना पाहिले की अजूनही ऑडिशन्स द्यायचं, तर मग जेव्हा ऑडिशन इतकं काम केल्यानंतरही ऑडिशन द्यावी लागते तेव्हा याकडे तुम्ही पर्सनली कसे बघता? काय वाईट आहे त्याच्यामध्ये? मग मी काम केलेलं आहे, घरी सांग ना काम केलेलं आहे. आता हा दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे आला, ह्यांनी माझं काम पाहिलेलं आहे, बरोबर आहे, पण याला आता मला दरोडेखोराच्या भूमिकेत बघायचं आहे की नाही. त्यांनी सांगितलं की नाही मला काय भाल्या धनगराचं काम आहे काय कोणाच तरी दरोडे, तर त्याची डिमांड अगदीच चुकीची नाही आहे की हा मला त्या ह्याच्यामध्ये कसं दिसतो मला बोलणं ऐकायचं. आणि ॲक्टर आहात तुम्ही, यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ एव्हरी टाईम. प्रत्येक प्रोजेक्ट हे माझ्यासाठी पहिलंच प्रोजेक्ट आहे असा अप्रोच जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही ॲक्टर म्हणून स्टँड होऊ शकत. आणि करायलाच पाहिजे. आणि जे नाही म्हणतात ऑडिशन्सला ती चूक आहे, अत्यंत चूक गोष्ट आहे, अगदीच चुकीची गोष्ट आहे. त्याला पाहिजे ऑडिशनला तू जा तिथे, तुम्ही या व्यवसायात आहात, त्या व्यवसायात आहात म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचे रूल्स पाळणं मस्ट आहे की तुला ऑडिशनला बोलत जा ना तिथे. ऑडिशनला गेल्यानंतर भीती कशाची वाटते? रिजेक्शनची. इतकी वर्ष काम केल्यानंतर सगळ्यात मेजर भीती जी असते ती रिजेक्शनची भीती असते. पण मी परत तेच म्हणतो, मी ते माणूस म्हणून माझं रिजेक्शन नाहीच आहे, त्या ॲक्टरला त्या ह्याला मी काय सुटेबल नाही म्हणून ते रिजेक्शन आहे. माणूस म्हणून माझं रिजेक्शन असतं तर मी काम करू शकलो असतो का? नाहीच ना. ऑडिशन द्यायला काय का मला, कारण तू म्हटलीस तेच आहे, माझे खूप सारे मित्रमैत्रिणी असे की जे ऑडिशनला जातच नाहीत. नाही मला ऑडिशन मी नाही देणार इतकी का, त्याची गरज आहे ती कर ना ऑडिशन, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? उठायचं जाऊन ऑडिशन करायची. बरं आता तर जाऊन ऑफिसमध्ये जावं लागत नाही, कॅमेरा तुझा मोबाईल ठेवला इथे, स्क्रिप्ट दिलेलं बोलच काय त्याच्याकडे बोल सांग त्यांना. ऑडिशन्स प्रत्येकाला करावं लागतं. काही जणांच्या ऑडिशन्सला लुक टेस्ट म्हणतात, काहींना काय मेकअप टेस्ट म्हणतात, कॅमेरा टेस्ट म्हणतात, हे म्हणतात. ऑडिशन्स या प्रत्येकाला कराव्याच लागतात आणि त्या कराव्यात, 100% कराव्यात. मराठीतील ओव्हर रेटेड आणि अंडर रेटेड चित्रपट कोणता आहे, काय सांगा? कसं काय सांगणार? मराठीत मुळात चित्रपट किती होतात हा प्रश्न आहे. मराठीमध्ये बोलपट होतात खूप सारे, चित्रपट खूप कमी आहेत. चित्रपट करणारी 4-5च माणसं आहेत फक्त. नागराज असेल, मांजरेकर असतील, मकरंद आहे काही प्रमाणामध्ये, उमेश कुलकर्णी आहे, बाकी बोलपटच आहेत आपल्याकडे. की आपण थोडंसं अजून अपग्रेड झालं पाहिजे किंवा पुढे गेलं पाहिजे. अपग्रेड काय होतं ना, बूस्टअप पाहिजे ना रे कुठनं तरी. इतके वेगवेगळे विषय पोरं करतायत, नवीन येणारी मुलं आहेत, एवढं वेगळं. त्याला जर मला ऑडियन्ससाठी परत भीकमध्ये दरवेळेला जायचं, मला आता प्रमोशनला जाताना तर मी तुला सांगू माझ्या पोटातच गोळा येतो. आता काय इमोशनल, म्हणजे अजून किती इमोशनल तुम्ही अपील करायचं याच्यामध्ये की अरे प्लीज बघा रे, फिल्म बघा रे, हे करा रे. त्याला सुरुवात करावी लागणार कुठून तरी. तोपर्यंत तो बज वाढत नाही ना तोपर्यंत फिल्म काही खरं नाही अरे. म्हणून मराठीमध्ये सिंगल टाईम प्रोड्युसर्स आहेत, परत येत नाहीत प्रोड्युसर्स. बरं ह्या मराठी चित्रपटसृष्टीचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय आहे की ह्या व्यवसायावरती पोट अवलंबून असलेला एकही निर्माता ह्याच्यात नाही की फक्त चित्रपटावरती माझं पोट अवलंबून असलेला निर्माता दाखव मला एकही. सगळ्यांचे दुसरे व्यवसाय आहेत. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तितका नाही. जे तुला दाक्षिणात्य चित्रपटामध्ये जे तुला दिसतं की त्यांनी सगळ्याच गोष्टी बदलून घेतल्या ना. मग त्यांनी अगदी तुझ्या मल्टिप्लेक्सच्या फीज कमी करून घेतल्या, त्याच्यानंतर तिकिटाचे रेट्स त्यांनी त्या स्वतःच्या, कारण त्यांना माहिती ती बिझनेस तसा वाढला पाहिजे. हैदराबादमध्ये गेल्यानंतर अजूनही 100-125 रुपयामध्ये मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तुम्ही फिल्म बघताच ना, जी इथं मला मुंबईत 350 रुपये द्यावे लागतात. पण हे सगळं जे आहे प्रोड्युसर्सची युनियननी करून घेतलेल्या गोष्टी आहेत, कारण त्यांना माहिती व्हॉल्यूमचा धंदा आहे तो. निर्माताच नाही ना असा, जो ज्याला ह्याच्यातल्या इन अँड आउट्स माहिती, त्याचा निर्माता दाखव मला तू. एकही निर्माता नाही. फोली साऊंड म्हणजे काय, बॅकग्राऊंड म्हणजे काय, त्याच्यानंतर काय, DCP म्हणजे काय माहीत असलेला माणूस दाखव तुम्हाला एक.
हौस आहे आपल्याला पिक्चर काढायचं बरं का. त्यांच्यामुळेच खरं तर आमची पोटं चालली, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही, पण माहिती असायला पाहिजे. म्हणजे घर घेताना आपण करतो कदा 50 ठिकाणी चौकशी करतो की नाही आपण, पूर्वेला पश्चिमेला इकडची प्रॉपर्टी कोणाची, तिकडची प्रॉपर्टी कोणाची, इकडे किती सेल केली 2 वर्षांनी तर किती पैसे येतील हे बघताना तशीच प्रॉपर्टी येणार आहे ही. चित्रपट इतक्या निगेटिव्ह ही प्रॉपर्टी आहे तुमची, ज्याच्यावरती पुढं अख्खं उभं राहणार आहे तुमचं, ज्याच्यामधनं सॅटेलाईटमधनं पैसे येणार आहेत, OTT मधनं पैसे येणार आहेत, थिएटरिकलला चालली तर त्याच्यातून पैसे येणार आहेत, त्याचा विचारच करत नाही आपण. आमच्याकडे निर्माता आल्यावर निर्माता म्हणतो जेवढे घातले तेवढे मिळाले तरी लय झाले, पण ते फार अवघड आहे. तुम्हाला जर त्रयस्थपणाने जर तुला धंदा करायचा असेल ना तर ते फार अवघड आहे. पण जेव्हा मराठीतला एखादा निर्माता दिग्दर्शक असं म्हणतो की मला आत्महत्या करायची आहे, तेव्हा हे मराठीचं दुर्दैव आहे असं वाटतं का? काय आहे ना, ती स्वतःच्या चित्रपटाविषयी असल्यावरतीच फक्त असं होतं का? पॉइंट. बाकीचे चित्रपट नाही चालले, बाकीच्यांनी असंच म्हणायचं. आणि इतकं खचून जायचं असेल तर येऊ नका या क्षेत्रामध्ये, बाकीचे खूप सारे लोक आहेत कामं करणारे. तू चांगला माणूस आहे, चांगलाच राहा, माणूस म्हणून राहा, वेगळं करा काहीतरी, डिपार्टमेंटल स्टोअर चालू कर. इथे कशाला इथे यायला पाहिजे? हे आल्यानंतर हा जो व्यवसाय आहे त्याच्या भल्याबुऱ्या सकट आपण स्वीकारला पाहिजे. तो मला आत्महत्या करायची वाटते, हे काही सोल्युशन नाही. मग 100 जण मिळून करू आत्महत्या, सोल्युशन निघणार आहे? काहीच नाही निघणार आहे. त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे ना. प्रॉब्लेम ओरिएंटेड काम करायचं का सोल्युशन ओरिएंटेड काम करायचं आहे? हा आहे की मला प्रॉब्लेमच दिसत आहेत, मला नाही, मला सोल्युशन्स पण दिसतात. जर दिसत नसतील तर तुझी चूक आहे, सोल्युशन्स काढा मग त्याच्यामध्ये. आणि जर इतकं हलकं असेल मग तर काम करू नका, करू नका अजिबात काम. अड्डा फार सुंदर सुरू आहे, पण एका वळणावर येतो की जिथे एक सेगमेंट आहे बोलून तर बघ. सो मी एक आरसा देणार आहे तुम्हाला, पण यावेळेस मला असं वाटतं की या आरशात तुम्ही त्या शशांक शेंडेंना काय सांगाल? तुम्हाला स्वतःची पाठ थोपटवा असं मी नाही सांगणार, कारण का तेव्हा तुम्ही संपाल आणि तुम्ही संपलात तर आमचं काय होईल असं होईल. पण असं म्हणतात की स्वप्न बघा ती नक्की पूर्ण होतील. पण माझ्यासमोर असा व्यक्ती बसलाय ज्याने अभिनेता व्हायचं कधी स्वप्नच पाहिलं नव्हतं. सो जर मी स्वप्नच पाहिलं नाही आणि ते सत्यात उतरलंय, त्या शशांक शेंडेला हा शशांक शेंडे काय सांगेल? नमस्कार. काय सांगायचंय, या क्षेत्रात जर आलो नसतं तर काय केलं असतं आपण? हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या पुढचा आहे. तू पण आणि मी पण, दोघांनी. कामं बरीच राहिलीत अजून करायची खरं तर. इंटरव्ह्यू मध्ये जर मन उलगडून दाखवली ना तर चित्रपटात उलगडून दाखवण्यासारखं काही राहत नाही. त्यामुळे जेव्हा चित्रपट येईल त्याच वेळेला आपणही बघूया, तूही बघ आणि मी बघेन. थँक्यू. अगदीच, कारण का मी जसं म्हटलं की लहानपणापासून सांगितलं जातं की स्वप्न बघा पूर्ण होतात, पण कधीतरी तुमच्यासारख्या कलाकारांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की नाही, स्वप्न नाही बघितली ना तरी एक विश्वास लागतो. विश्वास लागतो. मग विश्वास आणि नियती या 2 गोष्टी फार पक्क्या आहेत. देवावर विश्वास ठेवा नका ठेवू, पण नियती हा प्रकार आहे काहीतरी, मला माहित नाही. मग संगती लावायचा प्रयत्न करतो पण ती लागत नाही संगती, किंवा ती संगती लागत नाही म्हणूनच ती नियती आहे, असंही आहे. ते नियती असते, नियती तुम्ही नाकारून चालत नाही. आणि जेव्हा छाया कदम यांचा इंटरव्ह्यू झालेला तेव्हा मी ऑफ कॅमेरा त्यांना म्हटलेलं की मी असा विचार करते की मी शशांक शेंडेंना अड्ड्यावर बोलू. त्या मला असं म्हणालेलं की अंकिता तू बोलव आणि तू गप्पा मार त्या माणसाशी, तो माणूस फार सुंदर बोलतो आणि त्याची प्रचिती आज आम्हाला सगळ्यांना आली. तुम्ही फार सुंदर बोलता आणि ते ऐकावंसं वाटतं, आणि फक्त ऐकावंसं नाही वाटत, आम्ही फार शिकलोय. मला असं वाटतं मी जास्त बोलतो, समोरच्याला बोलू देत नाही मी. काय आहे ना, ती मग सीझन्ड असण्याचा तो एक मोठा गैरफायदा आहे. मग काय तोटा आहे, गैरफायदा नाही, तोटा आहे तो त्याचा, की
काय पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे माहिती आहे आणि काय बोललं पाहिजे हेही माहिती आहे. त्यामुळे तुम्ही एकदा बोलत राहिलात की ते तुम्ही शेवटपर्यंत बोलतच राहता तुम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यात जर असा टँजंट प्रश्न पडला एखादा किंवा हां मग तुला ते सगळं परत ती डोक्याची भुई नांगरून काढावी लागते तुम्हाला. काय 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 आणि ती मग इंटरव्ह्यूमध्ये प्रामाणिकपणा राहायला पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये. ज्यावेळेला अनएक्सपेक्टेड ज्यावेळेला प्रश्न येतात ना त्याला तुम्हालाही कळतं की माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय, की हां आता जुळवलं वाक्य, आता चल पुढे चल, किंवा आईला काय सांगू यार, हां नाही हेच आहे, नाही मी ब्लँक झालो, असंही होऊ शकतं ना त्याच्यामध्ये. त्यामुळे ती इंटरव्ह्यू टँजंट प्रश्न असे ठेवत जा तुझे म्हणून काही काही की त्यामुळं ती खूप सराव करून किंवा खूप काय साधारणतः विचारलं जाईल. मी म्हटलं तुला की ती अभिनेताही म्हण किंवा दिग्दर्शकही म्हण किंवा तुम्ही काय अँकर म्हणूनही घे, एव्हरी टाइम तुम्ही सरप्राईज करावं लागतं समोरच्याला. मुलाखतकार म्हणून तू समोरच्याला सरप्राईज करावं लागतं, मी मुलाखत देणारा म्हणून तुला सरप्राईज करावं लागतं, प्रेक्षकांनाही सरप्राईज करावं लागतं, सगळ्यांना सरप्राईज करावं लागतं, पण ते हार्मफुल नसावं. पण यू हॅव टू सरप्राईज एव्हरीबडी. हा मुमेंट लागतो तुम्हाला, तर ते इंटरेस्टिंग होतं. अगदीच. आणि हा अड्डा इतका बनवल्यामुळे आणि बनवलाय त्यासाठी थँक्यू सो मच. इथे आलात आणि इतका छान वेळ दिलास. तुम्हाला कसं वाटलं अड्ड्यावर? मग काय परत हेच आहे की तुमची पाठ थोपटायलाच पाहिजे खरं तर मग या सगळ्यामध्ये, की इतक्या लांबून आलेला आहात, सुट्टीच्या दिवशी आलेला आहात, कोणत्याही शिवाय न देता आलेला आहात. पण माझाही नाईलाज होता आणि छान वाटतं आहे आणि मनमोकळा गप्पा मारायला आपल्याला आवडतातच की. आणि खूप साऱ्या गोष्टी रिकॉल झाल्या मलाही माझ्या मनातल्या. तू मगाशी ही जी म्हटली की डिरेक्शन करावं असं नाही वाटत आहे का, तर ते आता परत ते डोक्यात कुठंतरी चक्र चालू झालं माझ्या ते. कारण खूप सारी स्क्रिप्ट मग मधल्या काळात जेव्हा मी विपश्यना किंवा ह्या गोष्टी करत होतो त्या काळातला जो मोकळा वेळ होता तो मी स्क्रिप्टिंगसाठी करत होतो माझ्या किती. पण ते अत्यंत स्वांत सुख आहे, ते माझं आहे. ते 4 जणांच्यात यावं असंही मला वाटत नाही. म्हणजे जसे एमिली डिकन्सन नावाची कवयित्री म्हणायची की माझ्या कविता 4 चौघात वाचू नका कारण मला पब्लिकली नग्न झाल्यासारखं वाटतं, असं ती म्हणायची. एमिली डिकन्सन नावाची कवयित्री होती ती. तसं ते स्क्रिप्टच्या बाबतीतले की 6-7 स्क्रिप्ट माझी आहेत, पण ती माझी आहेत. पण ती मला ते परत तिने आता ते असं इग्नाईट केला की अरे काय हरकत आहे. पण त्यालाही 2 वर्ष काढावी लागतात आयुष्यातली. मग ती जर 2 वर्ष काढायची म्हटली तर मग होणारी कामं, मग त्याच्यात आलेला ब्रेक आणि ह्या सगळ्याच गोष्टी असतात. त्यामुळे खरं तर डिरेक्शन नको वाटतं मला. अगदीच. आणि तुम्ही इतक्या लांबून आलात खास मज्जाच्या अड्ड्यासाठी. एक छोटीशी भेटवस्तू आहे मज्जाकडून, स्पेशली तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. सो तुम्हाला हा अड्डा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि शशांक शेंडे सरांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.